नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित प्रकाशक बना या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मी शुभम दुसऱ्या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. काल आपण आपल्या कार्यशाळेला सुरुवात केली आणि पहिल्या सत्रामध्ये प्रकाशकासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत हे आपण आपले मार्गदर्शक माननीय श्री भालचंद्र कुलकर्णी सर यांच्याकडे जाणून घेतलंय. आज आपण त्या पुढील विषयाला हात घालणार आहोत. अनेक प्रश्न काल विचारले गेलेत, पण ते प्रश्न आजच्या विषयाशी संदर्भात असल्यामुळे आपण ते प्रश्न आजचं सत्र झाल्यानंतर शेवटी घेणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण आपले मार्गदर्शक जे ज्येष्ठ संपादक आहेत, पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे, मीडिया तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत, त्याचबरोबर प्रिंट डिजिटल नियतकालिके नोंदणी व प्रकाशन तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. आणि आज प्रकाशक बना या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पुढील विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी सरांना विनंती करतो की आपण आजच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय? सगळ्यांना आजच्या या प्रकाशक बना या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. विश्व मराठी परिषद आयोजित प्रकाशक बना अशी 4 दिवसाची आपली कार्यशाळा आहे, जी कालपासून सुरू झाली. कालचा पहिला दिवस, आज दुसरा, एकूण 4 दिवस अशी ही आपली कार्यशाळा आहे. कालच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण, मला वाटतं सुरुवात करावी, बरोबर 8 वाजलेत, वेळेत आपण सुरुवात करू. 43 पार्टिसिपंट आता आहेत, काल जवळपास 93 होते. वेळेवर शक्यतो यावं सगळ्यांनी अशी विनंती आहे. उशिरा जॉईन होणाऱ्यांना स्वाभाविक आहे की पुढचं रेकॉर्ड बघूनही करता येईल, पण अधिकाधिक गोष्टी आपण ऑनलाईन वेळेवर ऐकाव्यात अशी विनंती आहे. आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या आधी आपण काल पहिल्या दिवशी जे पाहिलं त्याचा थोडासा आढावा घेऊ. काल आपण बघितलं की काय मुद्रण कलेचा इतिहास आहे, एकूण प्राचीन काळात कसं होत होतं, कशा पद्धतीची रचना, तंत्रज्ञान वाढत वाढत गेलं आणि मुद्रणाचा म्हणजे प्रिंटिंगचा जसा जसा इतिहास किंवा टेक्नॉलॉजी बदलत गेली, डेव्हलपमेंट होत गेल्या, तसं तसं आताचं स्वरूप आता आलं. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आत्ताच्या नवीन भाषेत सोशल मीडिया असे वेगवेगळे प्रकार मीडियाचे आपल्याला माहिती आहेत. त्यातला जो प्रकाशक बना, पब्लिशर बना हा जो विषय आहे, पब्लिशर बनण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने प्रिंट मीडियाचाच उपयोग करणं अपेक्षित आहे. प्रिंट शिवाय डिजिटल मीडियामध्ये आपल्याला कसं उतरायचं तेही आपण उद्या परवाच्या वेळ मिळेल तसं बघूया. पण प्रामुख्याने हा इतिहास काय, निर्मितीच्या प्रक्रियेतले विभाग कोणते, निर्मिती प्रक्रिया कशी, लेखक कसा आपल्याला शोधायचा आहे किंवा लेखकाला कसं आपण पुस्तक बनवण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे, हे आपण कालच्या भागात बघितलं मित्रांनो. आज आपण आता त्याच्या पुढच्या भागात बघणार आहोत की कसं प्रोसेस होते आणि कसं कसं पुस्तकाचं कॉस्टिंग काढलं जातं, नेमकं काय घडतं, लेखक प्रकाशक करार कसा असतो, हे सगळे मुद्दे आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. काल बऱ्याच जणांनी हा थोडा प्रश्न विचारला होता, पण मी म्हटलं की याच्या भागामध्ये हे सगळे प्रश्नांची उत्तरं जवळपास तुम्हाला मिळतील. आज कुठलाही मुद्दा बहुतेक तुम्हाला, कारण तुम्ही प्रश्न आजचे विचारले त्यामुळे आजच्या भागामध्ये त्याची उत्तरं आपल्याला आहेत, मिळतील. लक्षात घ्या मित्रांनो की प्रकाशकाने लेखकाला शोधायचंय असं मी काल म्हटलं, किंवा लेखक तुमच्याकडे येईल, तेव्हा तुमच्यातलं व्यावहारिक गणित जे आहे ती त्याची आधी मोजणी, त्याचं आधी कॅल्क्युलेशन, त्याचं आधी अंडरस्टँडिंग दोघांमधलं क्लिअर व्हायला पाहिजे. प्रकाशक हा जरी प्रकाशक असला तरी तो प्रामुख्याने व्यावसायिक आहे आणि त्याला गणित, पुस्तक विक्रीशी गणित संबंधित आहे आणि तो पुस्तक विक्री जोपर्यंत पक्की होत नाही तोपर्यंत त्याला ते छापण्याला प्रकाशक तयार होत नाही किंवा कोणी तयार होऊ नये. कारण फुकट छापून आपल्या अंगावर जर पुस्तकं पडली, रद्दी झाली, तर सगळाच खेळ आपला संपून जाईल. म्हणून
लेखकाला लेखकाची पुस्तकाची निश्चिती करणं विषयानुरूप, हे जे काल बघितलं आपण ते कसं करायचं. समजा तुमचं आता नक्की झालं की हे पुस्तक छापायचं आहे, तर कोणता विषय आहे आणि कोणत्या विषयाला किती पानांचं पुस्तक अपेक्षित आहे, याचा विचार लेखकाशी बोलताना तुमचं व्हायला पाहिजे. कधी कधी विषय समजून घेतल्यानंतर लेखक नंतर लिहायला बसतो, किंवा तो म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला 2 महिन्यामध्ये लिहून देईन, असा एक पर्याय असतो. किंवा त्याने लिहून आणलेलं असतं. लिहूनचा अर्थ कधी कधी आता फिजिकली प्रॅक्टिकली कागदावर हाताने लिहिलेलं असा त्याचा अर्थ असेलच असं नाही. काही जणांचं टायपिंग पण रेडी असतं. बरेचसे लेखक आजकाल, सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा किंवा लॅपटॉपमध्ये गुगल इंडिकद्वारे, म्हणजे देवनागरी आपला युनिकोड फॉन्टमध्ये आपल्याला टायपिंग करता येतं, फोनेटिक मध्ये करता येतं. आणि त्यामुळे बरेच जण आजकाल तुम्हाला टाईप करून देतात. अर्थात ते टायपिंग केलेलं योग्य ते सुधारणा करणं, एडिटिंग करणं, प्रूफरीडिंग करणं हा विषय पुढचा आहे. पण लेखन हाताने लिहिलेलं असो किंवा डीटीपी असो, तुम्हाला पहिला अंदाज आला पाहिजे की ह्या विषयाला किती पानं दिली पाहिजेत. म्हणजे विषय किती मोठा आहे, गहन आहे, त्या विषयातली प्रकरणं किती आहेत, विषय वाचकांना सोपा वाटेल, सहज समजेल असं झालाय का नाही, या सगळ्याचा तुम्हाला बेसिक अंदाज आला पाहिजे. आता हा अंदाज जेव्हा येतो, तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला पुस्तक हे बाजारात किती रुपयाला वाचक विकत घेतील याचा थोडा अंदाज आला पाहिजे. याचा अर्थ असा की विषय कोणता आहे. म्हणजे समजा एखादं टेक्स्टबुक आहे, इंजिनिअरिंगचं टेक्स्टबुक आहे, जाड 500 पानांचं. आता ही इंजिनिअरिंगची जी टेक्स्टबुक असतात ती त्या विद्यार्थ्यांना घ्यावीच लागतात. त्यांना अभ्यासासाठी ती आवश्यक आहे. अकॅडमिक पुस्तकं ज्याला म्हणतात, टेक्स्टबुक म्हणतात, एज्युकेशनची रिलेटेड आहे, ती पुस्तकांना आता जे मी सांगणार आहे त्याची निकष लागू होत नाही. म्हणजे 500 पानांचं ते इंजिनिअरिंगचं पुस्तक ते कदाचित 2000 रुपयाला पण विकतात. त्याचं कारण असं की त्या पुस्तकातला कंटेंट हा काही कथा कादंबऱ्यांसारखा ललित नसतो. तो टेक्निकल असतो आणि तो सगळ्याच्या सगळा सिलेबस प्रमाणे त्या विद्यार्थ्यांना भोकमपट्टी करावी लागते किंवा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यावर आधारित त्यांची प्रश्न त्यांची परीक्षा असते. त्यामुळे ती पुस्तकं ही स्वतंत्र विषयाची पुस्तकं आहेत. ती इंजिनिअरिंग, मेडिकल आणि बऱ्याच हायर एज्युकेशनची जी पुस्तकं आहेत, त्याला प्रचंड विद्यार्थ्यांची, फक्त त्या संबंधित विद्यार्थ्यांची मागणी असते. आणि त्या पुस्तकांची किंमत ही त्या कागदावर किंवा पानांच्या संख्येवर किंवा प्रिंटिंग क्वालिटीवर अवलंबून नसते, तर ती त्या संबंधित विषयापुरती अवलंबून असते. म्हणजे तो विषय किती मोठा आहे, गहन आहे, किती महत्वाचा आहे, याच्यानुसार पुस्तकं ती खरेदी करतात विद्यार्थी. त्यामुळे त्या प्रकारांचे जे प्रकाशक आहेत तो स्वतंत्र एक सेक्शन आहे. पण त्याचा वाचक वर्ग निश्चित आहे आणि तो वाचक वर्ग हा पूर्णपणे विद्यार्थी आहे, कॉलेज स्टुडंट आहे. त्यामुळे त्याची गणितं ही आपण जे नेहमीचे प्रकाशन संस्था करतो त्याला लागू पडत नाहीत, हे लक्षात घ्या. दुसरं, ती एज्युकेशन अकॅडमिक किंवा टेक्स्टबुक असतात, ती वर्षानुवर्ष तीच असतात. त्यात थोडेफार बदल झाले तर त्यांचा रेडी मटेरियल त्यांना ॲज इट इज छापणं सोपं असतं. त्यात फार काही त्यांना नवीन करावं लागत नाही. म्हणजे एकदा छापलं की तेच पुस्तक थोड्याफार अगदी किरकोळ फरकाने तारीख बदलून ते पुन्हा दरवर्षी नवीन कव्हर टाकून ते पुस्तक आणतात बाजारात. त्यामुळे रिलेटेड विथ द कॉलेज स्टुडंट, रिलेटेड विथ द अकॅडमिक टेक्स्टबुक हा विषय प्रकाशन संस्था म्हणून स्वतंत्र आहे. ह्या विषयामध्ये ज्यांना प्रकाशक व्हायचंय तेही होऊ शकतात. पण ह्या विषयामध्ये लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला पण त्या विषयातली तेवढी माहिती पाहिजे, गती पाहिजे. आज कोणत्या कॉलेजला, कोणत्या विषयाला कोणाचं पुस्तक चालतं, कारण कोणता प्रोफेसर लिहितोय ते पुस्तक, याच्यावर पण बऱ्याच कॉलेजेस मधली काही निश्चिती असते की ह्या कॉलेजमध्ये ह्याच प्रोफेसरचं पुस्तक चालतं, ह्या कॉलेजमध्ये ह्या विषयासाठी ह्याच प्रोफेसरचं पुस्तक वापरा, असं कॉलेजमधनं देखील सांगण्यात येतं. मग अशा वेळी कॉलेजशी आपलं टायअप असणं, त्या प्रोफेसरशी टायअप असणं,
असं सगळं हे अकॅडमिक म्हणजे टेक्स्टबुक रिलेटेड जे आहे, जे कॉलेजसाठी लागतं त्याचा विषय स्वतंत्र आहे. त्यामुळे मी आत्ताच त्याची विभागणी करून टाकतो. त्यामुळे तो विषय आपण मोकळा वेगळा ठेवू. आता राहिला विषय नॉर्मल अन्य प्रकारच्या पुस्तकं. मग ते कथा, कादंबरी, नाटक, कविता किंवा अ, विविध विषयांवरची पुस्तकं म्हणजे कृषी विषय, आरोग्य विषय, की ज्याचा संबंध थेट कुठल्या अकॅडमिक करिअरची, एज्युकेशनची नाही. अशी असंख्य पुस्तकं प्रकाशन संस्था छापत असतात. मग पौराणिक असतील, धार्मिक असतील, ऐतिहासिक असतील, असंख्य प्रकार संशोधनात्मक असतील, भरपूर पुस्तकं प्रकाशक छापत असतात. काल एकाने प्रश्न विचारला होता, की कोणताही प्रकाशक कोणतीही पुस्तकं छापू शकतो का? तर हो, त्याला कोणतंही बंधन नाही. असं कुठेही ठरलेलं नाहीये, की या प्रकाशकांनी हीच पुस्तकं छापली पाहिजे. कोणताही प्रकाशक पाहिजे तेवढी पुस्तकं कोणत्याही विषयावरची, कोणत्याही लेखकांची, कोणत्याही भाषेतली छापू शकतं पाहिजे तेव्हा. आता मुद्दा असा आहे, की प्रकाशन आपल्याला मी मगाशी म्हटलं तसं जे पुस्तक छापायचं आहे, त्या प्रकाशनाच्या दृष्टीने त्याचं बाजारातलं मूल्य किती असावं? एखादा विषय कोणता आहे? त्याची साधारणपणे पानांची संख्या अंदाजे किती झाली आहे किंवा व्हायला पाहिजे? म्हणजे कधी-कधी एखादा विषय असतो तो खूप शॉर्टमध्ये लेखकाने लिहिला, तर 20-25 पानातच तो संपून जातो. शॉर्टमध्ये लिहिलेलं पुस्तक, त्याला पुस्तक म्हणत नाही, त्याला पुस्तिका म्हणतात. बुकलेट आहे छोटंसं, नॉट बुक. त्यामुळे पुस्तिका करायची आहे का पुस्तक करायचं आहे, हे आधी ठरलं पाहिजे. सविस्तर माहिती, चित्र, इलस्ट्रेशन्स, कार्टून्स, डायग्राम्स, आलेख, ग्राफ्स जे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये कंटेंट क्वालिटेटिव्ह पाहिजे आणि तो वाचनीय व्हायला पाहिजे म्हणून विविध प्रकारच्या इलस्ट्रेशन्स, चित्र, डायग्राम्स, त्या विषयाला अनुसरून असलेले फोटोज हे तुम्ही वापरले पाहिजे. तर ते पुस्तक अधिक आकर्षक आणि चांगलं दिसेल. त्याचं कव्हर देखील त्या दृष्टीने तुमचं अतिशय उत्तम असलं पाहिजे. त्यामुळे कव्हर बघूनच बऱ्याच वेळा कव्हरवरचं टायटल काय आहे, पुस्तकाचं टायटल काय आहे, शीर्षक काय आहे, लेखक कोण आहे आणि पुस्तकावरचं चित्र काय सांगतं. कारण लेखकाच्या नावापेक्षा, टायटलच्या नावापेक्षा चित्र लवकर आकर्षित करतं. त्यामुळे आपल्याला कव्हर देखील अट्रॅक्टिव्ह डिझायनरकडनं करून घेतलं पाहिजे. या सगळ्याचा विचार करून आपल्याला या पुस्तक तरी देखील एक ढोबळ मानाने आपल्या डोक्यामध्ये अंदाज पाहिजे, की हे पुस्तक बाहेर बाजारात केवढ्याला विकत जाईल. अंदाज. म्हणजे ह्या विषयाला लोकं ₹1000 खर्च करतील का? हा मनात आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. उदाहरणार्थ, हे ₹1000 पुस्तक झालं, तर हे पुस्तक ₹1000 घेतील का लोकं? ह्या विषयाला तेवढं महत्त्व आहे का? याचा विचार हा आपल्या मनामध्ये आधी यायला पाहिजे. आता मित्रांनो, समजा त्याचा अंदाज तुम्हाला आला, की ठीक आहे, हे पुस्तक आपल्याला ₹500 ला बाजारात विक्री व्हायला पाहिजे अंदाजे. आता हा अंदाज आपण आपल्या डोक्यात ठेवायचा आणि लेखकाशी मग चर्चा करायची. आता चर्चा ही लेखकाशी करताना मित्रांनो, शॉर्ट पॉइंट्स आपण आपल्या वहीमध्ये, डायरीमध्ये लिहून घेतले पाहिजेत लेखकाशी बोलताना, की काय नेमकं आपलं ठरतंय. कारण हे जे कच्चे पॉइंट्स आहेत, याच्यावरच आधारित आपल्याला आपला ॲग्रीमेंट म्हणजे लेखक प्रकाशक करार तयार करायचा आहे. कारण खर्चाची बाजू म्हणजे बजेट, त्याला कॉस्टिंग आपण म्हणू पुस्तकाचं. हे कॉस्टिंग काय ठरतंय, करार कसा ठरतोय याच्यावर मार्केटिंग आणि पुढचं डिस्ट्रिब्युशन आणि एकूण पुस्तकाची विक्री अपेक्षित आहे. त्या सगळ्यात प्रकाशन संस्थेचा जो आत्मा आहे, तो सगळा इथं आहे, की लेखकाशी कसं चर्चा होतीये, तुमचा करार कसा होणार आहे, म्हणजे काय तुमचे टर्म्स ठरणार आहेत एकमेकांच्या आणि त्या टर्म्सनुसार तुमचं पुस्तक किती रुपयाला विक्री होणार आहे किंवा किती रुपयापर्यंत तुम्हाला ते परवडणार आहे. लेखकाला काय द्यायचं? आता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे रॉयल्टी. लेखकाला मानधन द्यावं लागतं. लेखकाला रॉयल्टी द्यावी लागते. रॉयल्टी किती द्यायची? त्याचे पण काही निकष, ठोकताळे आहेत. म्हणजे असा कुठला चार्ट नाहीये. मात्र ठोकताळे आहेत. म्हणजे लेखक कोण आहे? विषय कोणता आहे? आणि त्या पुस्तकाच्या किमतीमध्ये किती परवडतं? याच्यावर आधारित तुम्हाला प्रकाशक म्हणून तुम्ही त्या लेखकाला रॉयल्टी
दिली पाहिजे किंवा तो मागू शकतो. काही लेखक हौशी असतात, नवोदित असतात. ते म्हणतात काही नाही तुम्ही छापा मला रॉयल्टी काही नको. समजा ते पुस्तक अतिशय उत्तम असेल, चालणारं असेल आणि त्याला रॉयल्टी द्यायची नसेल, तर स्वाभाविकपणे आपल्या कॉस्टिंगमध्ये तेवढी रक्कम कमी होऊ शकते. म्हणजे पुस्तक कमी किमतीला विकता येऊ शकते. त्यामुळे रॉयल्टीवर आधारित बरीच गोष्ट अवलंबून आहे. लेखकाने रॉयल्टी किती मागितली आहे हे जर का ठरलं तर त्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या पुस्तकाचं कॉस्टिंग काढता येतं. मित्रांनो लक्षात घ्या की रॉयल्टीचे विविध प्रकार आहेत. एखादा लेखक म्हणतो की हे माझं पुस्तक तू प्रकाशकाला पूर्ण अधिकार म्हणजे 100% कॉपीराईटचे अधिकार दिले. तुम्ही कितीही छपाई करा, कितीही आवृत्त्या काढा, 1000 काढा, 5000 काढा, 50,000 प्रती काढा, कितीही वेळा काढा, मला लमसम तुम्ही एवढी रक्कम द्या. असा एक ऑप्शन तुम्हाला लेखक म्हणून सांगू शकतो तो प्रकाशकाला. त्यामुळे रॉयल्टी ही किती रुपये तो मागतोय आणि तुमचं काय डिसाईड होतंय याच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. तरी देखील एखाद्या पुस्तकाला रॉयल्टी किती द्यायची? कारण ती जी रॉयल्टी ती तेवढ्या प्रतींवर त्याचा लोड पडणार आहे. म्हणजे कॉस्टिंग करताना मानधनाचा लोड हा तेवढा पडणार आहे. असं गृहीत धरा की 1000 प्रती तुम्ही काढणार आहे आणि 1000 प्रतींचंच आपलं बोलणं झालंय लेखकाशी. आणि लेखक म्हणला की ठीक आहे, मला तुम्ही 50,000 रॉयल्टी द्या. मित्रांनो लक्षात घ्या, 50,000 रॉयल्टी जेव्हा तो मागेल, याचा अर्थ असा की एका पुस्तकामागे रॉयल्टी ₹50 झाली. कारण तुम्ही 1000 प्रती छापणार आहात. बरोबर आहे? ₹50 ₹50,000 रॉयल्टी झाली, तर 1000 प्रती जर काढल्या, तर एका पुस्तकाची खर्चाची एका पुस्तकाला रॉयल्टी ऑटोमॅटिकली लोड आला ₹50. हेच 2000 प्रती जर काढल्या आणि 50,000 रॉयल्टी असेल, तर ती एका पुस्तकाला ऑटोमॅटिकली कमी झाली ₹25 बरोबर आहे? त्यामुळे प्रती किती काढतोय याच्याप्रमाणे कॉस्टिंग आपलं खाली येऊ शकतं. मात्र प्रती किती काढणार आहे याच्यावर जर का लेखक म्हणला, की मला प्रत्येक आवृत्तीला 1,000 तुमच्या छापून झाल्या, खपल्या, की पुढच्या आवृत्तीच्या वेळी मला परत रॉयल्टी पाहिजे, असं पण तो म्हणू शकतो. त्यामुळे प्रकाशक आणि लेखक यांच्यातलं डिस्कशन, यांच्यातला करार कसा आहे, याच्यावर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. आपण एक उदाहरण म्हणून असं घेऊ, की त्याने तुम्हाला सांगितलं, की मला एकदा ₹50,000 दे, बाकी काही नको, तुम्ही कितीही प्रती छापा. तरी देखील प्रकाशक म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपल्याला कितीही प्रती छापायच्या तरी सुद्धा असं जनरल बोलून चालत नाही. सुरुवातीला 1000 समजा प्रती काढायच्या ठरल्या आणि ₹50,000 लेखकाला द्यायचे ठरले, तर आता आपले रिव्हर्स गणितं सुरू होतात. म्हणजे पुढची कॉस्टिंगची गणितं आपल्याला काढता येऊ शकतात. काल आपण या सगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे विभाग बघितले. बरोबर आहे? आता या विभागांमध्ये संपादकीय विभाग बघितला, की जो विभाग एडिटोरियल म्हणजे संपादन करेल, लेखकाकडनं आलेलं असेल ते बघेल, सब एडिटरचं वाचन होईल, त्याच्यावर थोडं संस्करण होईल, एडिटिंग होईल, प्रूफ रीडिंग होईल आणि पुस्तक फायनल कडे टायपिंग करण्याकडे जाईल. त्यामुळे ह्या सगळ्यांचा पण काही खर्च आपण गृहीत धरला पाहिजे. म्हणजे एखादा संपादक आहे, एखादा सब एडिटर आहे, एखादा प्रूफ रीडर आहे. त्याचे समजा एक 15 दिवस त्या पुस्तकाच्या मागे गेले. उदाहरणार्थ वाचन असेल, एडिटिंग असेल, काही असेल. एक अंदाज म्हणून आपण गृहीत धरू. तर 15 दिवसाचे या तिघा व्यक्तींचा पगाराचे म्हणजे निम्मा पगार समजा त्यांना एक 20,000-20,000 तिघांना पगार आहे. मी हे उदाहरण म्हणून देतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी आणि तिघांचे 20,000 म्हणजे झाले ₹60,000 तीन व्यक्तींचे. 15 दिवसाचा पगार म्हणजे निम्मा ₹30,000 म्हणजे संपादकीय विभागाचा खर्च ह्या एका पुस्तकाचा किती झाला? ₹30,000 म्हणजे 1000 पुस्तकं छापणारे म्हणजे एका पुस्तकावर लोड किती आला? ₹30 लोड आला. असा एकीकडे आपल्याला मी तुम्हाला नोट्स देणार आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं डिटेलिंग केलेलं आहे. हे आता जे मी तुम्हाला सांगतोय कॉस्टिंग त्याचं डिटेलिंग सगळं केलेलं आहे. ओके. आता आपल्याला पुढचे खर्च बघायचे. हा खर्च झाला पहिला रॉयल्टी झाला. दुसरा खर्च झाला एडिटोरियल डिपार्टमेंटचा. तिसरा मेन खर्च आहे डी म्हणजे टायपिंग करणे, डिझाइन लेआउट करणे, त्याप्रमाणे पानांची संख्या ठरणे. हा तिसरा मुद्दा आहे. आणि डी लेआउट करताना असं लक्षात आलं, की हे पुस्तक
साधारणपणे 200 पानांचं पुस्तक होतंय. उदाहरणार्थ तर 200 पानांचं कोणत्या साईज मध्ये होतंय? पुस्तकाचा नॉर्मल साईज आहे, वेगवेगळे साईजेस असतात पुस्तकांचे. मॅगझिनचा A4 साईज मोठा असतो, त्याच्या निम्मा असतो तो, त्याला कोणी A5 म्हणतं, कोणी 1/8 डेमी म्हणतं. वेगवेगळे शब्द पण आहेत या बाजारामध्ये. त्यामुळे डेमी साईजचं पुस्तक किती, कोणत्या साईजचं आहे, त्याचं कव्हर कसं राहणार आहे, त्याची ब्लॅक अँड व्हाईट पानं आहेत का कलर पानं आहेत, याच्यावर साधारणपणे प्रिंटिंगचा खर्च आपल्याला पुढचा जो कॅल्क्युलेशन करायचा आहे तो अवलंबून आहे. मग अशा वेळी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या डीटीपी डिझायनिंग लेआउट याला काही खर्च येणार आहे आणि तो किती दिवस चालणार आहे त्याचं सगळं काम लक्षात घेऊन कोण त्याच्यावर काम करतंय, तो डिझायनर असेल, डीटीपी वाला असेल, त्यातलं लेआउट करणारा, फायनल बघणारा असेल, ते सगळं बघणं, त्या सगळ्याचं समजा असं आपण गृहीत धरू की अजून एक 50,000 रुपये खर्च किंवा त्याच्यावर झाला. म्हणजे हा एक प्री प्रेस ऍक्टिव्हिटीचा खर्च. हे सगळे प्री प्रेस ऍक्टिव्हिटीचे डिपार्टमेंट आहेत, त्यामुळे तो एक खर्च त्याच्यावर झाला. आता पुढचा खर्च आहे तो मुख्य खर्च आहे, तो म्हणजे कागद आणि प्रिंटिंग आणि बाइंडिंग, जे फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे ते. त्यामुळे आपल्याला कागद, प्रिंटिंग, बाइंडिंग, तर ह्या पुस्तकासाठी कागदाचा खर्च किती येणार आहे? समजा 200 पानाचं पुस्तक आहे, 1/8 डेमीचं पुस्तक आहे, त्याला कोणता प्रकारचा पेपर वापरणार आहे? मॅप्लिथो पेपर व्हाईट, सुपर व्हाईट वापरायचा आहे, त्याचा जीएसएम किती वापरायचा आहे? आता जीएसएम म्हणजे मित्रांनो काय, तर जीएसएम ग्रॉस पर स्क्वेअर मीटर, ग्रॅम, सॉरी नॉट ग्रॉस, ग्रॅम पर स्क्वेअर मीटर, जीएसएम म्हणजे काय, तर त्या त्या कागदाची जाडी किती आहे, त्या कागदाच्या जाडीवर त्याचा किलोचा रेट, म्हणजे कागद हा किलोवर मिळतो, म्हणजे वजनावर मिळतो. त्यामुळे आपल्याला त्या वजनानुसार, म्हणजे त्या कागदाच्या जाडीनुसार त्याचा किलोचा रेट आणि त्याप्रमाणे आपल्याला कागद मिळतो. कागदाच्या बाजारात आपण गेलो तर कागदाबद्दलचे आणखी डिटेलिंग आहे ते मी स्वतंत्र बोलतो आपले. मात्र या सगळ्याचा विचार करून कागदाचा खर्च किती येणार आहे, किती किलो कागद लागणार आहे, तो कागदाचं ट्रान्सपोर्टेशन किती आहे, कागद प्रेसमध्ये किती, म्हणजे कागदाच्या बाजारात प्रेसमध्ये यायला खर्च, त्याची मजुरी, त्याची हाताळणी, ते सगळं किती लागणार आहे. प्रत्यक्ष प्रिंटिंग म्हणजे कागदावरचं छपाई ही करण्यापूर्वी त्याची प्लेट व्हावी लागते, म्हणजे ज्याला सीटीपी म्हणतात, कॉम्प्युटर टू प्लेट. म्हणजे आपल्या प्री प्रेस कॉम्प्युटरवर जेव्हा पुस्तक तयार होईल, ते पुस्तक पीडीएफ झाली फायनल की ती डायरेक्ट प्लेट तयार होण्यासाठी सीटीपी डिपार्टमेंटला प्रेसमध्ये जाईल. सीटीपी म्हणजे कॉम्प्युटर टू प्लेट तयार होईल. ती प्लेट जी आहे त्याच्या आधारे प्रत्यक्ष छपाई पुढची होत असते. त्यामुळे ह्या कॉम्प्युटर टू प्लेट सीटीपी केल्यानंतर प्रत्यक्ष छपाई ही त्याची होईल. त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट पेपर असतील, पेजेस असतील, ती समजा त्याच्यामध्ये 8, 10, 12, 20 पेपर पेजेस हे काही कलर प्रिंटिंगचे आहेत, तर ते कलर प्रिंटिंग होईल. कव्हर जे आहे ते आर्ट पेपरवर होईल, त्याला लॅमिनेशन आहे का किंवा पुठ्ठा बाइंडिंग करायचं आहे का, हार्ड बाउंड आहे का, हे सगळे विषय त्या पुस्तकाच्या विषयानुसार आणि पुस्तकाच्या एकूण हाताळणीनुसार ठरतो. एक मिनिट. आपलं पुस्तक ज्या विषयाचं आहे त्या विषयाला अनुसरून आपल्याला हे ठरवलं पाहिजे. समजा पुस्तक खूप जाड आहे, 300, 500, 1000 पानांचं जाडजूड झालंय, तर त्या पुस्तकाला पुठ्ठा बाइंडिंग म्हणजे अधिक भक्कम बाइंडिंग असणं हे आवश्यक आहे. अन्यथा पुस्तक ते लुळं पडेल आणि ते लवकर फाटलं जाईल किंवा ते अस्ताव्यस्त दिसेल आणि त्याची पानं पानं निघून जातील. मग ह्या सगळ्याचा विचार करून पानांची संख्या, त्या ते कोण हाताळणार आहे, वाचक कोण आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक वाचणार असतील तर त्यांना जाड पुठ्ठा असलेलं दिलं तर अधिक चांगलं, किंवा अति लहान मुलं वाचणार असतील तर त्यांना रंगबेरंगी चित्र असलेली, मोठ्या फॉन्ट असलेली, मोठ्या साईज असलेली पुस्तकं. छोटा फॉन्ट म्हणजे बारीक फॉन्ट दिला तर लहान मुलांना वाचता येणार नाही, ज्येष्ठ नागरिकांना वाचता येणार. त्यामुळे कोणतं पुस्तक तुमच्याकडे आहे याच्यावर आधारित तुम्हाला खूप गोष्टी ह्या ठरवायला पाहिजेत की हे पुस्तक कसं तयार होणार. कॉस्टिंग काढताना ह्या सगळ्याचा विचार पहिल्यापासून आपल्या डोक्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला पुस्तकाचं कॉस्टिंग नाही काढता येत. मग आजचा परत मुद्दा आपण घेऊ की कागद, त्याचा रेट किती लागला, कागद किती मिळाला, छपाईचा खर्च किती येणार आहे. प्रिंटिंग प्रेस वाल्याकडे तुम्ही कोटेशन घ्या, कागदाचं कोटेशन घ्या,
आणि त्याचा एक अंदाज करा की ओके 1000 पुस्तकं बनवायला कागद, छपाई, बाइंडिंग याचा खर्च समजा 1,00,000 येणार आहे. आता मित्रांनो मगाच्या गणितामधलं 1000 पुस्तकांच्या प्रतीला प्रिंटिंग कागदाचा खर्च समजा 1,00,000 येणार आहे. म्हणजेच एका प्रतीचा खर्च ₹100 खर्च झाला फक्त प्रिंटिंगचा. प्री प्रेस ऍक्टिव्हिटीचा खर्च मगाशी मी सांगितला तो समजा ₹50 झाला. एडिटोरियल डिपार्टमेंटचा खर्च मगाशी मी काढला तो ₹30 झाला. रॉयल्टी देण्याचं मगाशी ठरवलं ते झाला ₹50. याची बेरीज करायला सुरुवात करा की ही बेरीज किती झाली? ₹100 नंतर ₹50 परत ₹30 आणि पहिले रॉयल्टीचे ₹50. म्हणजे जवळपास ₹230 खर्च मला असं वाटतं आतापर्यंतच्या सगळ्या डिपार्टमेंटचा धरून झाला. त्याच्यात एक डिपार्टमेंट अजून राहिलं ते म्हणजे करार करणे, लॉ डिपार्टमेंट, अकाउंट, मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग म्हणजे प्रत्यक्ष त्याची प्रसिद्धी करणे, कुठे जाहिरात देणं असेल, कुठे बॅनर लावणं असेल, कार्यक्रम आपला प्रकाशन समारंभ करणं असेल. आता प्रकाशन समारंभ वगैरे हे काही कायदेशीर दृष्ट्या आवश्यक नाहीये. प्रसिद्धी मिळते, लेखकाला बोलवलं जातं, चर्चा होते, भाषणं होतात. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रकाशन समारंभांना लोक गर्दी करतात, वाचक येतात आणि स्वाभाविकपणे त्या कार्यक्रमामध्ये त्या पुस्तकाची विक्री चांगली होते. त्यामुळे प्रकाशन समारंभ असला तर तो प्रकाशकाला करावा लागतो. त्यामुळे खर्च हा प्रकाशकाला त्या प्रमाणात त्याचा खर्च केला पाहिजे, तोही त्या कॉस्टिंग मध्ये धरला पाहिजे. पब्लिसिटीचा खर्च केला पाहिजे, तोही धरला पाहिजे. असं गृहीत धरा की एक ₹20,000 त्याला खर्च येणार आहे. उदाहरणार्थ म्हणजे ₹20 म्हणजे मगाशी ₹230 ची बेरीज झाली होती. अजून एक ₹20 वाढले या अन्य खर्चाचे आणि अकाउंट्स वगैरे डिपार्टमेंट. तर ₹250 तर इथंच खर्च झाला. आता लक्षात घ्या मित्रांनो की हे पुस्तक बाजारात जाणार आहे तेव्हा हे पुस्तकाचा खर्च आता तुमचा खर्च ₹250 झाला. पण जो विक्री करणार आहे त्याचं कमिशन हे स्वतंत्र आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्याचं कमिशन म्हणजे डिस्ट्रीब्युटर असेल किंवा रिटेलर किंवा शॉप असेल. आत्ताचा पुस्तकांचं जे विक्री चालते त्या विक्रीचा सगळा जो एकूण आता जो ट्रेंड आहे तो जवळ-जवळ 40% कमिशनचा आहे. 40% म्हणजे काय? तर पुस्तकाच्या किमतीचे 40%. अजून पुस्तकाची किंमत आपली ठरायची आहे. जे आपण उदाहरण घेऊन चाललोय, ते आपली उदाहरणानुसार आपल्याला पुस्तकाची किंमत अजून ठरतीये. मात्र ह्या पुस्तकाच्या एकूण किमतीच्या म्हणजे जी एम-आर-पी असते, ज्याला प्राइस आपण प्रिंट करणार आहोत त्या पुस्तकावर, त्याच्या 40% रक्कम ही त्या डिस्ट्रिब्युटरला म्हणजे दुकानदाराला कमिशन पोटी आपल्याला द्यायची. आता बघा मित्रांनो, ऑलरेडी आपला ₹250 खर्च होणार आहे किंवा झालाय. हा झाला पहिला मुद्दा. समजा उदाहरणार्थ आपण ₹500 ला हे पुस्तक ठरवलं. एक क्षणभर गृहीत धरा की ह्या पुस्तकाची किंमत ₹500 झाली. तर ₹500 च्या 40% म्हणजे ₹200 हे थेट कमिशन आहे. या दुकानदार विक्रेत्याचं, डिस्ट्रिब्युटरचं किंवा शॉपकीपर. काही जण डिस्ट्रिब्युटर म्हणून 40% ने पुस्तकं घेतात. पुढे दुकानदारांना 25% ने, 30% ने, कोणी 20% ने देतं. डिस्ट्रिब्युटरची सगळी चेन ते सांभाळतात. डिस्ट्रिब्युशन चेन कशी आहे? वितरणाचं, विक्रीचं हे कसं आहे तो स्वतंत्र मी बोलतो विषय. उद्याच्या भागात तो होईल. मात्र क्षणभर ह्या कॉस्टिंग पुस्तकाचं काढण्याचं आपलं जे उदाहरण चालू आहे, त्याचा लक्षात घेता ₹500 चं पुस्तक आपण जर का फायनल करणार असू उदाहरणार्थ, तर त्याच्या 40% म्हणजे ₹200 कमिशन आपल्याला डायरेक्टली द्यायचं आहे. आता मला सांगा, आपण आता जो विचार केला होता त्यातलं ₹250 आपला खर्च झाला होता. ₹200 हे कमिशन म्हणजे ₹450. किंमत किती आहे पुस्तकाची? ₹500. म्हणजे उरलेले ₹50 हा आपला प्रॉफिट आहे. प्रकाशकाला सगळ्यात कमी पैसे मिळतात हे लक्षात घ्या मित्रांनो. लेखकालाही कमी मिळतात. सगळ्यात जास्त पैसे डिस्ट्रिब्युटरला मिळतात. म्हणजे दुकानदाराला सर्वात जास्त पैसे मिळतात. मग तुम्ही म्हणाल प्रकाशक होण्यापेक्षा आम्ही डिस्ट्रिब्युटर होतो, असं तुम्ही म्हणू शकाल. त्यामुळे हा विनोदाचा भाग जरी क्षणभर सोडला तरी कटू आहे पण हे सत्य आहे, की सर्वात जास्त पैसे हे खरं म्हणजे पुस्तक विक्रीतून त्या दुकानदाराला सगळ्यात जास्त मिळतात. लेखकाला रॉयल्टी मिळते, प्रकाशकाला जेवढी क्वांटिटी आपण वाढवू, जेवढ्या प्रमाणात आपण पुस्तकांची विक्री करू, तेवढ्या प्रमाणात त्याला ते पैसे मिळत असतात. त्यामुळे प्रकाशकाला आपला शेअर वाढवायचा असेल, तर पुस्तकाची किंमतही थोडी वाढवावी लागते किंवा रॉयल्टी कमी करावी लागते.
किंवा आपले जे आत्ताचे खर्च आपण सगळे काढले ते 250 रुपयापेक्षा कसे 200 रुपयावर येतील, कसे 180 वर येतील, याचं गणित करावं लागतं. म्हणजे स्वतःचं मार्जिन 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये कसं वाढेल याचा विचार प्रकाशकाला त्यामुळे करावा लागतो. त्यामुळे रॉयल्टी पासून, संपादकीय विभाग पासून, प्री प्रेस ऍक्टिव्हिटी पासून, प्रिंटिंग प्रेस ऍक्टिव्हिटी, कागद छपाई सगळं, हा सगळा जो खर्च आहे हा सगळा खर्च हा तुम्हाला आटोक्यात आणल्याशिवाय पुस्तकाच्या किमतीचा निर्णय करता येत नाही किंवा त्या पुस्तकाच्या किमतीवर कंट्रोल करता येत. 40% रक्कम, उदाहरणार्थ काही ठिकाणी काही दुकानदार 35%, 30%वरही धंदा करतात, पण हायर साईड आपण डिस्ट्रीब्युशनची ठेवली पाहिजे. त्यामुळे 40%चा खर्च आहे, ट्रान्सपोर्टेशन, त्यांना पाठवणी आहे, हा सगळा खर्च अजून वेगळा आहे. तो आपण त्या 250 रुपयामध्ये थोडा भरलाय, नाही असं नाही. मात्र आपल्याला ह्या सगळ्या खर्चाची गणितं कॉस्टिंग पुस्तकाचं काढताना ही सगळी पक्की करावी लागतात. आणि हे सगळं चित्र म्हणजे तुमच्या संपूर्ण पुस्तकाचं कॉस्टिंग. आता मित्रांनो लक्षात घ्या की कॉस्टिंग मध्ये काही खर्च हे फिक्स आहेत आणि काही खर्च हे व्हेरिएबल आहेत. फिक्स खर्च आहेत ते 1000 प्रति काढा, 2000 काढा, 5000 काढा, फिक्स खर्च हे तेवढेच आहेत. म्हणजे त्यांचं लोडिंग 1000 वर करायचं का 5000 पुस्तकांवर करायचं का 10000 वर करायचं, हे तुम्हाला जर का अधिक प्रती काढल्या तर तुम्हाला पर कॉपी कॉस्ट खाली येते. प्रिंटिंगच्या धंद्यामध्ये या व्यवसायामधला एक महत्वाचा मुद्दा आहे की जेवढ्या प्रती जास्त तेवढी एका प्रतीची किंमत कमी, जेवढ्या प्रती कमी तेवढी एका प्रतीची किंमत सगळ्यात जास्त, अशी गणित आहे. याचं कारण असं की जे फिक्स खर्च आहे म्हणजे रॉयल्टी सारखा खर्च आहे, डीटीपी सारखा खर्च आहे, डिझायनिंग सारखा खर्च आहे, प्री प्रेस ऍक्टिव्हिटी आहे, संपादकीय विभाग आहे, या सगळ्याचे खर्च हे एकदाच करायचे. मग ते 1000 प्रती असो, 5000 असो, नाही तर किती पण असो. त्यामुळे त्याचं लोडिंग हे डिस्ट्रीब्यूट होतं क्वांटिटी वाईज, म्हणजे नंबर ऑफ कॉपीज वाईज. त्यामुळे अधिक प्रती काढल्या तर कॉस्टिंगही खाली येतं आणि आपले खर्चही कमी होतात, पण आणि आपला प्रॉफिटही त्या ठिकाणी वाढतो. त्यामुळे प्रती कशा वाढतील याच्याकडे आपलं प्रकाशकाचं लक्ष पाहिजे. नंबर ऑफ कॉपीज वाढणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि नंबर ऑफ कॉपीज वाढणं म्हणजे त्या जास्तीत जास्त खपणं, हा सगळ्यात कोर मुद्दा हा प्रकाशकाच्या दृष्टीने आहे. आणि म्हणून प्रकाशकाला या दृष्टीने त्याचं नियोजन करावं लागतं. आणि म्हणून मी काल पण म्हटलं तसं, कोणतं पुस्तक छापतोय, कोणत्या लेखकाचं छापतोय, याची व्यावसायिक गणित लक्षात घेऊनच आपल्याला ते छापायचं. आपल्याला प्रकाशक होताना या सगळ्याचं भान मात्र नक्की पाहिजे. त्यामुळे कॉस्टिंग मध्ये तुम्हाला असे मुद्दे सगळे निश्चित मिळतील की ज्याच्यामध्ये कॉस्टिंग हे तुम्हाला आटोक्यात आणणं आणि रॉयल्टी देऊन सुद्धा, डिस्ट्रीब्युशनचं कमिशन देऊन सुद्धा, सगळे खर्च होऊन सुद्धा तुमच्याकडे तुमचा प्रॉफिट सरप्लस अधिक कसा राहील याचं नियोजन, याला म्हणायचं संपूर्ण पुस्तकाचं कॉस्टिंग. ह्या पुस्तकाचं कॉस्टिंग हे, याच्यात माझ्या नोट्स तुम्हाला आपली कार्यशाळा 4 दिवसाची झाली की मिळणारच आहे. त्याच्यामध्ये हे सगळ्याचे मुद्दे आपण घेतलेले आहेत ते तुम्हाला सगळे सविस्तर मिळतील. मी आता जे बोललो ते सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत नोट्समध्ये. त्यामुळे कॉस्टिंग हा मुद्दा हा असा विचित्र मुद्दा आहे जो वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळ्या पद्धतीने खर्च किंवा कॉस्टिंगचे आकडे हे वरखाली फिरतात, बदलतात. त्यामुळे आपल्याला आपली निश्चिती, ऑर्डर निश्चिती, त्याला प्रिंट ऑर्डर म्हणतात, पब्लिकेशनची ऑर्डर म्हणतात, किंवा एकूण मार्केटचा सर्व्हे करून हे पुस्तकाच्या किती कॉपीज लागतील या सगळ्याचा विचार करून आपल्याला त्या सगळ्याचं कॉस्टिंग ठरवावं लागतं. हा झाला कॉस्टिंग रिव्ह्यू. आता या सगळ्याचं मी म्हटलं मगाशी तसं की लेखक आणि प्रकाशक हे नातं जे आहे ते फार महत्वाचं नातं आहे. लेखकाशिवाय प्रकाशक अधुरा आहे आणि प्रकाशकाशिवाय लेखक अधुरा आहे. त्याचं कारण असं, लेखकाला फक्त लेखन करणं आपल्या कल्पकतेने, आपल्या वैचारिक बुद्धीने, आपल्या ज्ञान आणि अनुभवाने त्याला त्याचं साहित्य, त्याच्यातले सगळे बारकावे तो उतरवत असतो. पण त्याला हे डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग, सेल करणं, त्याच्या सगळ्याच्या गोष्टी पूर्ण करणं विक्रीच्या, हे शक्य नसतं. त्याला त्याची माहिती नसते आणि हे काम प्रकाशकाकडे प्रामुख्याने. त्यामुळे प्रकाशक आणि लेखक ही फार एका नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत प्रकाशन व्यवसायातल्या. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. आता ह्या
एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या सगळ्या तोंडी व्यवहार करून चालत नाही. तोंडी व्यवहार केला आणि तो जर का उद्या अपूर्ण राहिला, फसला किंवा चुकला, तर कोण कोणाला कुठल्या कोणत्या मुद्द्यावर पकडणार, कोणत्या मुद्द्याला तो प्रकाशकाला किंवा लेखकाला प्रकाशक कोणत्या मुद्द्यावर म्हणू शकतो की आपलं असं ठरलं होतं किंवा नव्हतं. त्यामुळे काय ठरलं होतं आणि काय नव्हतं त्याची तोंडी गोष्टी करण्यापेक्षा या सगळ्या चर्चा कच्च्या मी म्हणलं तसं मगाशी सुरुवातीपासूनच्या चर्चा एका कागदावर डायरीमध्ये नोंद करा आणि नंतर जेव्हा त्याला फायनल रूप येईल तेव्हा लेखक प्रकाशक करार पूर्ण करा. हा करार काय असतो त्याचे नोट्समध्ये कराराचा ड्राफ्ट पण तुम्हाला मिळणार आहे. पण त्यातले महत्वाचे मुद्दे मगाशी जेवढी आपण चर्चा केली त्या सगळ्याचा मुद्दे ह्या त्याच्यामध्ये आले पाहिजेत. त्यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे रॉयल्टीचा, मानधनाचा. त्यामुळे तुम्हाला मानधन तुम्ही कसं ठरवलंय याच्यावर ते अवलंबून आहे. लेखकाला एकदम मानधन द्यायचंय, टप्प्याटप्प्याने द्यायचंय, विशिष्ट प्रती झाल्यावर द्यायचंय किंवा काही वेळेला उलटी पण परिस्थिती असते की प्रकाशक लेखकाला म्हणतो की बाबा रे मला एवढी विक्री करणं पुस्तकांची शक्य नाही. 1000 प्रती मी छापणार आहे त्यातल्या 500 प्रती मी तुला देतो लेखकाला, तू विक्री कर. आता देतो म्हणजे कशा द्यायच्या तर प्रिंटिंग कॉस्ट मध्ये त्याला देऊन टाक. म्हणजे 500 रुपयाचं पुस्तक आहे, 250 रुपये प्रिंटिंगचे खर्च आला, आपले 50 रुपये धरायचे, 300 रुपयाला त्याला विकत देऊन टाकायचं उदाहरणार्थ आणि त्याला सांगायचं तू 500 रुपयाने विक, तुला पाहिजे एवढ्याने विक आणि तुझं तू बघ. हा पण एक ऑप्शन हा लेखक प्रकाशक याच्या चर्चेमध्ये ठरू शकतो. काही पुस्तकाच्या केसमध्ये लेखकाला अशी स्वतःची खात्री असते आणि तो स्वतः पुस्तक विक्रीसाठी तयार असतो. असं पण एक त्याच्या पद्धतीनुसार कदाचित तो आपल्या रिलेटिव्ह मध्ये, मित्र परिवारमध्ये, त्याच्या काही ओळखीच्या दुकानांमध्ये त्याच्या पद्धतीने तो विक्री करू शकतो. पण त्याचा सगळ्याचा मुद्दा हा आपण आपल्या करारामध्ये लिहिला पाहिजे. याला कोणतंही असं निश्चित बंधन नाही किंवा निश्चित असा एखादा कायदा नाहीये की हे असंच केलं पाहिजे. त्यामुळे रॉयल्टी आणि लेखकाला देण्याचे पैसे किंवा लेखकाला द्यायच्या प्रती याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूप आपण करारामध्ये ठेवू शकतो तुमच्या चर्चेनुसार ते निश्चित करता येईल. त्यामुळे आता मी तर एक असंही बघितलं की प्रकाशक सगळं करून द्यायला तयार असतो. त्याला ISBN नावाचा नंबर असतो. तो ISBN म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत. पण ते सगळं करून देतो आणि तो म्हणतो मी विक्री एकही करणार नाही. 1000 प्रती छापल्या, छपाईचा खर्च सगळा खर्च एवढा झाला, हा सगळा द्या. लेखकाला सगळ्या प्रती देतो. लेखक म्हणतो माझं मी बघतो. कदाचित विक्री करेल, फुकट देईल, काही पण करेल. असे पण वेगवेगळे ऑप्शन हे लेखक आणि प्रकाशक याच्यामध्ये ठरवू शकतात. त्यामुळे लेखक कोण आहे मी मगाशी कालपासून जे म्हणतोय लेखक कोण आहे, विषय कोण आहे, एकदम प्रसिद्ध असा लेखक आहे की ज्याच्या पुस्तकांना भयंकर डिमांड आहे, त्याच्या विषयाला डिमांड आहे, तो सेलिब्रिटी आहे आणि त्याला प्रचंड मागणी आहे. अशा ठिकाणी रॉयल्टी पण भरघोस लेखक मागतो किंवा प्रकाशकही देतो आणि त्याची पुस्तकं खपायला पण वेळ लागत नाही. कारण त्याच्या नावावर, लेखकाच्या नावावर ती खपत असतात किंवा प्रकाशकाच्या आणि लेखकाच्या दोघांच्या नावावर ती खपत असतात. त्यामुळे ही गणित ही सगळी त्या केस टू केस बेसिसची आहेत. पण करारामध्ये ह्या सगळे मुद्दे त्यातला जो ठरेल तो मुद्दा आपण रॉयल्टी आणि लेखकाला द्यायची रक्कम किंवा त्याला द्यायच्या प्रती ह्या ठरतात. सर्वसाधारणपणे लेखकाला एक 10, 15, 25 फुकट प्रती प्रकाशकाकडनं दिल्या जातात मानधनाशिवाय. हे एक साधारणपणे अंदाज काही गोष्टींचा ठरलेला आहे त्यामुळे ते दिल्या जातात. मी म्हटलं तसं 1000ची आवृत्ती काढायची एवढाच क्लॉज त्यात घालता येतो. कायमस्वरूपी किती आवृत्त्या काढ्या, वन टाइम रॉयल्टी हे पण त्यात घालता येईल. त्यामुळे करारामध्ये हे सगळे मुद्दे मी घातले पाहिजे. प्रकाशक म्हणून तुम्ही एकटे असाल तर तुमचं नाव घाला, लेखकाचं नाव घाला, त्याचा पत्ता घाला, त्याचा आजकाल आधार आणि मोबाईल नंबर घाला कारण नावं सारखे असू शकतात. या सगळ्याची काळजी अग्रीमेंट म्हणजे लिगल पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही प्रकाशक म्हणून तुमची एक कंपनी असेल तर कंपनीच्या वतीने तुम्ही डायरेक्टर असाल किंवा तुमची पार्टनरशिप फर्म असेल, भागीदार असाल किंवा तुम्ही व्यक्तिगत असाल
तर जे काय आहे ते तिथं मेन्शन करून ह्या कराराच्या सगळ्या मुद्द्यांना दिलं पाहिजे. त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा असा मित्रांनो, करारातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टाइम शेड्यूल काय आहे. कधी पुस्तक बाजारात आलं पाहिजे, कधी लेखकाने लिहून दिलं पाहिजे, कधी छापलं गेलं पाहिजे, कधी त्याची सगळी जुळणी होऊन ते बाजारात गेलं पाहिजे, प्रकाशन समारंभ कधी झाला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी ह्या टाइम बाउंड असल्या पाहिजे. त्याचं वेळापत्रक ठरलं पाहिजे आणि आपल्याला वेळापत्रकानुसार हे काम केलं पाहिजे. म्हणजे मी काल म्हटलं तसं की समजा एखादा सीझन येणार आहे आणि त्याचं पुस्तक आहे. ते जर का लेखकाने लिहूनच दिलं नाही, तर छापलंच जाणार नाही. काम अर्धवट राहील आणि मग कोणीच कोणाला दोष देऊन उपयोग नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, लेखकाने लिहून दिलं वेळेवर पण प्रकाशकांच्याकडनं अपूर्ण राहिलं आणि छापलं गेलं नाही. तर लेखकही म्हणेल की अरे माझ्या चांगल्या लेखनाचा उपयोग झाला नाही. बाजारात पुस्तक आलं नाही आणि नाहीतर मी दुसऱ्या प्रकाशकाकडे गेलो असतो. त्यामुळे लेखकाला देखील भांडायला एक पॉइंट मिळू शकतो. प्रकाशकाला देखील मिळू शकतो. हे होऊ नये म्हणून कोणत्या परिस्थितीमध्ये एक एक विशिष्ट तारखांचं एक टाइम टेबल टोटल प्लॅनिंगचं या पुस्तकाचं ठरवलं पाहिजे. पण लेखकाकडनं येणार कधी, त्याचं संपादन कधी होणार, त्याचं डीटीपी लेआउट कधी होणार, त्यात छपायला कधी जाणार, प्रूफ कधी बघणार, प्रूफ एकदा लेखकाला कधी दाखवणार, एकदा, दोनदा, तीनदा प्रूफ बघून त्याचं फायनल कधी होणार, कव्हरचं डिझाईन कधी कोण करणार, कसं करणार, आर्टिस्ट कोण असणार आणि त्याचं शेड्यूल काय आणि छपाईला किती वेळ लागणार प्रिंटिंग प्रेसमध्ये आणि नंतर मग तो मार्केटमध्ये ती पुस्तकं कधी प्रत्यक्षात डिस्ट्रीब्यूट होणार आणि त्यानंतर त्याची विक्री कधी सुरू होणार. या सगळ्याचं रेग्युलर टाइम टेबल डिटेलिंग हे त्या करारामधला मुद्दा असला पाहिजे. आणि त्यात एक मुद्दा महत्वाचा आहे की ह्याच्यामधल्या कोणत्याही विषयात कोणाही पैकी एक लेखक किंवा प्रकाशक यांच्यापैकी जर कोणी हे टाइम टेबल पाळायला चुकलं तर त्याला काय तुम्हाला दंड लावायचा आहे का कॅन्सल करायचा आहे करार, जे काही म्हणायचे ते त्यात लिहून टाक. कधी कधी एखाद्या विषयाचं चर्चा होते, सगळं ठरतं. मात्र लेखक एक 15 दिवसाने प्रकाशकाला फोन करून सांगतो की नाही जमत आहे, मला कॅन्सल कर. अशा वेळी प्रकाशकाला अडचण होते की आता 15 दिवस आपले वाया गेले. म्हणून हे सगळे जे मुद्दे आहेत ते पक्के तुम्हाला लेखक प्रकाशकाला ठरवले पाहिजे दोघांना आणि ते करारामधला तो मुद्दा असला पाहिजे. त्याच्या हा टाइम टेबलचा मुद्दा, रॉयल्टी मानधनाचा मुद्दा असेल तो आला पाहिजे. किती आवृत्त्या काढणार, कशा काढणार ते आलं पाहिजे. कायमस्वरूपी रॉयल्टी कॉपीराइट दिला असेल तर त्याचा जो काही वाक्यरचना ती आली पाहिजे. या पुस्तकाचं भाषांतर करायला परवानगी लेखकाने दिली असेल प्रकाशकाला, ट्रान्सलेट कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट केलं तरी मला अडचण नाही. मी तुम्हाला अधिकार दिलेत, असंही असू शकतं. किंवा नवीन भाषेत हे पुस्तक येणार असेल, कोणी ट्रान्सलेट करणार असेल तर लेखक म्हणतो की मला माझी स्वतंत्र रॉयल्टी मिळाली पाहिजे किंवा माझी पुन्हा परवानगी घ्या, माझं लेखी परवानगी घ्या. असं जे काही म्हणणं असेल ते त्या करारामध्ये त्याचा उल्लेख आला पाहिजे. काही वेळेला काही पुस्तकांच्या कादंबऱ्यांवरनं चित्रपट तयार होतात, वेब सिरीज होतात, टीव्ही मालिका होतात, दूरदर्शन मालिका, चॅनलवरच्या वाहिन्यांवर मालिका तयार होतात. त्या तयार होताना ह्या पुस्तकाचा आधार घेतलेला असतो किंवा पुस्तकाला ॲज इट इज कॉपी केलेलं असतं. मग अशा वेळी प्रकाशक आणि लेखकांनी ठरवलं पाहिजे की असं जर कोणी करणार असेल तर त्याने परवानगी कोणाची घ्यायची, कोण त्याला परवानगी देणार, ती दिली तर त्याचे पैसे किती होतात, त्याचे कॉपीराईट काही होतात का, त्याच्याकडनं वेगळी काही रॉयल्टी घ्यायची का, हे सगळे मुद्दे ह्या करारामध्ये आले पाहिजे. असे बरेच वाद सध्या साहित्य क्षेत्रात आणि ह्या करमणूक एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये सुरू आहेत. विविध प्रकारचे कायदे म्हणजे करार नीट केले नसल्यामुळे कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडचणी निर्माण होतात. लेखकही अडचणी देतो, प्रकाशक अडचणी देतो. काही वेळेला दोघांनाही काही करता येत नाही, हतबल होतात. म्हणून करारामध्ये हे सगळे मुद्दे मी तुम्हाला जो ड्राफ्ट देणारे करारात आहेत सगळे हे मुद्दे घातलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांचा समावेश हा करारामध्ये मित्रांनो होत असतो आणि करारामध्ये त्या सगळ्याचा संदर्भ लक्षात घेऊन सगळं तुम्हाला एकूण काम करावं लागतं. आता याच्याशिवाय मी म्हटलं तसं की त्याची किंमत किती राहील, किती प्रती मोफत दिल्या जातील, या सगळ्यामध्ये कंटेंटची जबाबदारी कोणाकडे असेल. म्हणजे कधी-कधी असं होतं मित्रांनो की कंटेंट जो आहे तो तुम्हाला म्हणजे कंटेंट तुम्हाला सुरुवातीला काही वाटत नाही, चांगला असतो. मात्र त्या कंटेंटवर आधारित समजा काही अ, समाजामध्ये
गोंधळ निर्माण झाला, कोणी त्याला ऑब्जेक्शन घेतलं, कोणाला त्या कंटेंट बद्दल काही कोणाच्या भावना दुखावल्या, कोणाला त्या संदर्भामध्ये काही कोर्ट कचेरी करायची वेळ आली, कोणाला पोलीस केस झाली, अजून काय झालं, असे काही मुद्दे आले, तर ह्याच्या संदर्भात जबाबदारी कोणाकडे राहणार आहे याचा पण स्पष्ट उल्लेख त्या करारामध्ये पाहिजे. शक्यतो ही जबाबदारी लेखकाची असते असं जरी मानलं तरी जेव्हा कॉपीराईट प्रकाशकाला मिळतो किंवा अधिकार मिळतात, पूर्ण अधिकार, तेव्हा ती जबाबदारी लेखक आणि प्रकाशक दोघांची कॉमन राहते. त्यामुळे ह्याच्याबद्दल खूप बारकावे कायद्याचे आहेत. कायद्याच्या भाषेतले कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल, डिफॉर्मेशन असेल, अब्रूनुकसानी असेल, असे बरेच मुद्दे आहेत. त्याच्याही बद्दल आपण कायद्याच्या बद्दल बोलणार आहोत उद्या परवा, तेव्हा हे मुद्दे घेऊ. पण हे सगळ्याचा संदर्भ हा त्या करारामध्ये तुमच्या असला पाहिजे, कारण करार कसा आहे याच्यावर त्या सगळ्यामध्ये गोष्टी ठरतात. दुसरं, याची डिजिटल प्रत काढायची आहे का, ई कॉपी काढायची आहे का, ई बुक काढायचं आहे का, त्याचे राईट कोणाकडे आहेत, ते स्वतंत्रपणे पब्लिशरने विकले तर चालतील का, ते किती काळासाठी आहेत, कदाचित ते ई पेपर ई बुक तुम्हाला 2 वर्षासाठी 5 वर्षासाठी दिलंय, असं लेखक जी डिमांड करू शकतो असं काहीही या करारामध्ये मुद्दे चर्चेतनं तुम्हाला ठरवून ते सगळे मुद्दे मात्र करारामध्ये तुम्हाला इन्कॉर्पोरेट केले पाहिजेत, इन्क्लूड केले पाहिजेत. म्हणजे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण झाले तरी करार हा त्यातला स्पष्टता राहील. त्याच्याशिवाय एक सर्वात शेवटचा मुद्दा या करारातला, पण तो सगळ्यात महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे लेखक किंवा प्रकाशक यांचं सगळं व्यवस्थित चाललंय आणि अचानक कोणाचं तरी निधन झालं, ऍक्सिडेंट झाला, मृत्यू झाला, हार्ट अटॅक आला, काही पण झालं, अशा वेळी काय करायचं ह्याचा पण मुद्दा हा त्या करारामध्ये, जरी दुर्दैवाने ह्या घटना घडत असल्या तरी सुद्धा त्याचा विचार आधी करून ठेवणं आवश्यक आहे. मग अशा वेळी लेखक किंवा प्रकाशक या दोघांनी आपले नॉमिनेशन कोणाकडे आहे, आपण हे अधिकार माझ्या घरातल्या समजा पत्नीला, नवऱ्याला, मुलाला, बायकोला, भावाला, काय तुम्हाला ज्याचं नाव घालायचं त्याला, मी त्याला देत आहे. माझ्या पश्चात या संदर्भातली सगळी जबाबदारी ही यांची राहील, किंवा यांना रॉयल्टी द्यावी, किंवा यांना अधिकार देण्यात येत आहेत, किंवा यांच्या परवानगीने हे पुस्तक पुढे छापण्यात येईल, असं जे काही तुम्हाला लेखक म्हणून म्हणायचंय किंवा प्रकाशक म्हणायचंय, हे याचा उल्लेख या करारामध्ये असला पाहिजे. त्यामुळे आणि त्या व्यक्तींची साक्षीदार म्हणून देखील त्या करारावर सही असली पाहिजे. ते नसतील तर, हा क्लॉज नसेल तर उद्या अशी काही घटना घडली तर करारातल्या मुद्द्यांवर आधारित तुमची अडचण होऊ शकते. आणि एकाच वेळी लेखकाच्या घरातले 4 लोक तुमच्या समोर आले की माझ्या वडिलांचं, माझ्या बायकोचं, माझ्या नवऱ्याचं पुस्तक तुमच्याकडे आहे, त्याच्या एवढ्या प्रती खपतायत, मार्केटमध्ये एवढी हवा चालली आहे, आम्हाला 10 लाख रुपये द्या, असं जर त्यांनी डिमांड केली, कोर्टात गेले, तर तुमची अडचण होईल. कारण त्या करारामध्ये जर स्पष्ट उल्लेख नसेल आणि त्यांनी डिमांड केली आणि कदाचित ती डिमांड कोर्टाने ऐकली आणि तुम्ही हारलात ते केस, तर तुम्हाला उगाचच भुर्दंड बसेल. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही या सगळ्याचे बारकावे हे सगळे करारामध्ये घातले पाहिजे. मी कराराचा ड्राफ्ट तुम्हाला देणार आहे किंवा मी तुम्हाला मुद्दे सांगितले, याच्याशिवाय पण एखादे मुद्दे हे त्या परिस्थितीनुसार एखाद्या लेखक प्रकाशकाला जे वाटेल ते त्याने ते घालावे. जास्तीत जास्त स्पष्टता या अग्रीमेंट मध्ये लेखक प्रकाशक करारात असावी, एवढाच या सांगण्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आपण या सगळ्या कराराकडे बघताना बारकाईने, कायदेशीर दृष्टीने, म्हणून आपल्या लीगल ऍडवायझर किंवा आपले ऍडव्होकेट, वकील असतात, आपले जे कोणी संबंधित आहेत त्यांना तो करार दाखवावा, त्यातले बारकावे समजून घ्यावे, तो करार रितसर रजिस्टर्ड करावा, नोटराईज करावा, स्टॅम्प पेपरवर करावा, त्यातले सगळे तपशील कायदेशीर दृष्ट्या तपासून घ्यावेत आणि मग तो करार व्हॅलिड करावा. पुस्तकाचं एकीकडे काम सुरू असतं त्यावेळी चर्चा होते आणि ते करार होतो. त्यामुळे करार आणि पुस्तकाचं काम हे एकाच वेळी सायमल्टेनियसली चालू झालं पाहिजे. नाहीतर कराराला 6 महिने लावले, पुस्तक व्हायला अजून 4 वर्ष लागतील, असं जर गणित केलं तर हे गणित पटपट होत नाही. त्यामुळे व्यवसाय करायचा असेल, प्रकाशन व्यवसायात राहायचं असेल तर आपल्याला लेखक प्रकाशक करार करण्यापासून पुस्तक बाजारात आणण्याचं हे 2, 3, 4 महिन्यामध्ये पटापट करण्याची ही कामं आहेत. हे याच्यामध्ये वेळ लावला तर त्या विषयाची दुसऱ्या लेखकांची पुस्तकं बाजारात आली तर तुमचं पुस्तक बाजूला पडेल. त्यामुळे जेवढा विचार एक प्रकाशक करतो तेवढा तोच विचार अनेक प्रकाशक करत असतात. त्यामुळे एकाच लेखकाला अनेक प्रकाशक अप्रोच होत असतात. मोठे जे लेखक आहेत, बेस्ट सेलर ज्यांची पुस्तकं असतात,
अशा लेखकांना प्रकाशक स्वतःहून कॉन्टॅक्ट करतात. त्यामुळे त्यांना धरून ठेवणं, आपल्या प्रकाशन संस्थेच्या बरोबर अटॅच ठेवणं आणि जेवढ्या तत्परतेने हे काम पूर्ण करता येईल, तेवढं करणं म्हणजे आपला प्रकाशन व्यवसाय हा प्रॉपर सुरू आहे, असं मला वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आपला दृष्टिकोन हा व्यावसायिक पद्धतीने असला पाहिजे. एकीकडे साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचंय, हे जरी खरं असलं, तरी देखील आपल्याला व्यवहार चुकवून चालत नाही आणि हे कायदेशीर मुद्दे कॉस्टिंग पासून सगळे मुद्दे हे आपल्याला पाहावे लागतात. डिस्ट्रिब्युशनची जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये मधले काही मुद्दे आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो. मी मगाशी किंवा काल सुद्धा म्हटलं तसं, की महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, सांगली, कोल्हापूरकडे कंपॅरेटिव्हली कमी. पण ह्या महत्त्वाच्या 5-6 शहरांमध्ये प्रकाशन संस्था मोठ्या आहेत, चांगल्या आहेत, बऱ्याच आहेत. मोठ्या प्रमाणावर पुस्तकं निर्माण होतात. इथं पुस्तकांची दुकानदारांची रांग पण मोठी आहे, डिस्ट्रिब्युटर पण मोठे आहेत. डिस्ट्रिब्युटर म्हणजे एकच दुकान असतं असं नाही, तर त्या डिस्ट्रिब्युटरकडे म्हणजे ज्याला मुख्य वितरक म्हणतात. हा वितरक महाराष्ट्रभर नव्हे देशभर त्याची यंत्रणा असते. त्याची यंत्रणा काय असते? तर वेगवेगळ्या गावोगावी जी छोटी-मोठी दुकानं आहेत. रेल्वेवरची दुकानं असतील, एसटी स्टँडवरची दुकानं असतील, गावातली साहित्य म्हणजे जसं पुण्यामधले काही लोक आहेत त्यांना माहिती आहे, की आप्पा वळवंत चौक हा पुस्तकांसाठीचा फेमस चौक आहे. तिथं सगळी 5-50 दुकानं फक्त पुस्तक विक्रीची आहेत. त्यामुळे उदाहरणार्थ म्हणजे अशी प्रत्येक गावामध्ये एक-एक ठिकाणं ठरलेली असतात. तिथली महत्त्वाची दुकानं असतात. या सगळ्याची माहिती त्याच्याकडे असते. पत्ते, फोन त्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या सिस्टम प्रमाणे ती पुस्तकं जातात आणि त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्यांची यंत्रणा काम करते. त्यामुळे डिस्ट्रिब्युटरकडे आपण अप्रोच होणं, प्रकाशकाने अप्रोच होणं हे महत्वाचं आहे. दुसरं ज्याला डिस्ट्रिब्युटर शक्य नाही, पण ज्याला सगळी ही यंत्रणा माहिती आहे, तो थेट प्रकाशक देखील दुकानदाराला थेट सुद्धा पुस्तकं विक्रीला देऊ शकतो. अशी पण यंत्रणा आहे. त्यामुळे त्याही यंत्रणेमधनं आपल्याला पुस्तकांची मी मगाशी म्हटलं तसं, की 40% कमिशन असतं. हे कमिशन 30% वरनं 25, कोणी 30, कोणी 32, 35, 38 असे निगोशिएशन होऊन तुम्ही त्या ठोक प्रकारे एखाद्या दुकानदाराला, एखाद्या डिस्ट्रिब्युटरला देऊ शकता. काही वेळेला असं पण असतं, की 100 कॉपीज खपवल्या तर मी तुला 30% देणार आहे. 500 खपवल्या तर तुला मी 40% देणार आहे. 1000 खपवल्या तर मी तुला 50% देणार आहे. इथपर्यंत वेगवेगळ्या क्वांटिटीनुसार म्हणजे हे पुन्हा प्रोफेशनल गणितं आहेत. मार्केटिंग गिमिक्स आहेत. त्या सगळ्या वापरून डिस्ट्रिब्युटर आणि याची चेन तुम्हाला बघायला पाहिजे. त्यामुळे नाशिकमध्ये समजा पाठक आहेत. उदाहरणार्थ पाठक डिस्ट्रिब्युटर आहेत. नाशिकमधलं कोणी असेल त्यांना माहिती असेल. मुंबईमध्ये दांगड सारखं मोठं यंत्रणा आहे. पुण्यामध्ये पूनम एजन्सी सारखं, अक्षरधारा सारखे, बुकगंगा सारखे अशी मोठी-मोठी दुकानं आणि त्यांची डिस्ट्रिब्युशनची सिस्टम आहे. ती सगळी आपण वापरू शकतो. आजकाल डिस्ट्रिब्युशन सिस्टममध्ये तुम्हाला Amazon, Flipkart किंवा ऑनलाईन स्वतःची वेबसाईट करून देखील तुम्हाला पुस्तकं हार्ड कॉपीच विकायची, पण त्याची ऑर्डर जी आहे, तुम्हाला ऑनलाईन सिस्टमने वेबसाईट मार्फत घेता येते. त्यामुळे त्याचाही डिस्ट्रिब्युशनसाठी आणि एकूण आपल्या पुस्तक विक्रीसाठी मोठा उपयोग होतो. त्यामुळे Amazonवर, Flipkartवर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट्स आहेत जिथे पुस्तक विक्री होते. अशा ठिकाणी तुम्हाला ह्या पुस्तकांचं रजिस्ट्रेशन करणं, पुस्तकं तिथे टाकणं, म्हणजे पुस्तकाच्या कव्हर दाखवणं, त्यातली माहिती देणं, छोटी माहिती देणं, लेखकाचा परिचय देणं, या पुस्तकामध्ये काय आहे हे सांगणं आणि अशा ठिकाणी डिस्काउंट देण्याची काही पद्धत असते. आपण अनेक वेळा अनेक वेबसाईट बघतो अशा. त्यामुळे ₹500 पुस्तक तुम्हाला ह्या वेबसाईटवर 450 ला मिळेल, या वेबसाईटवर 400 ला मिळेल. असं तुम्हाला तिथं नमूद केलं तर तुमच्याकडे ऑर्डर येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे Amazon, Flipkart हे तर मोठी नावं आहेत. पण स्वतःची वेबसाईट ऑनलाईन शॉपिंगची देखील तुम्ही करू शकता. त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला पुस्तकांच्या ऑर्डर मिळू शकतात. अन्यथा बुकगंगा सारखा आहे. असे खूप आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स या ऑनलाईन शॉपिंगच्या आहेत. त्या तुम्हाला बुक्स सेल बुक म्हणा, ऑर्डर बुक म्हणा, अशा प्रकारचे तुम्ही जर का साधं Googleवर टाकलं तरी देखील तुम्हाला खूप साइट्स मिळतील. पण ह्यातल्या चांगल्या साइट कोणत्या आहेत जिथे विक्री होऊ शकते? अशा Amazon, Flipkart सारख्या ज्या नावाजलेल्या साइट्स आहेत, तिथं आपण आपलं नोंदणी करावी. प्रकाशक म्हणून आपल्याला थेट रजिस्ट्रेशन Amazonवर करता येतं
आणि ते केलं तर आपल्याला थेट त्याचं अकाउंट, Amazonचं अकाउंट आपल्याला ऑपरेट करता येतं. आपल्या ऑफिसमध्ये एखाद्या असिस्टंटला हे काम आपण दिलं तर रोज कोणत्या ऑर्डर आल्या आहेत, त्या डिस्ट्रीब्युशन, त्याचा पत्ता असतो, त्याच्याप्रमाणे Amazonवर जाऊन आपण त्याचं लेबल काढणं, इनव्हॉइस कॉपी काढणं आणि त्याला डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे कुरिअरने पाठवणं. हे सगळ्याचा खर्च, त्या सगळ्याचा विचार हा त्या वेबसाईटवर कॉस्टिंग टाकतानाच आपण केलेला असला पाहिजे. जेव्हा आपण अशा प्रकारचं डायरेक्ट मार्केटिंग किंवा डायरेक्ट डिलिव्हरी देतो, तेव्हा डिस्ट्रीब्युशनचे जे 40% ते आपल्याला मिळतात. त्या 40%तला आपण काही खर्च जर यासाठी केला, उदाहरणार्थ कुरिअर खर्च फ्री दाखवला. त्यांना सांगितलं कुरिअर ₹50 आमच्या खर्चाने करतो. कारण तुमचे 40% इकडे वाचलेले आहेत. या सगळ्याचा विचार हा तुम्हाला या ऑनलाईन शॉपिंगमधनं, ऑनलाईन विक्रीमधनं, ऑनलाईन सेलिंगमधनं हा चांगल्या प्रकारे पुस्तकांच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे डिस्ट्रिब्युशनची डायरेक्ट मेथड जी परंपरागत आहे, म्हणजे थेट डिस्ट्रिब्युटरला कॉन्टॅक्ट करणं, त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याला महाराष्ट्रासाठी तुला एक 200 पुस्तकं देतो, 100 पुस्तकं देतो, तुम्ही या शहरांमध्ये ही पाठवा, नाशिकला पाठवा, नागपूरला पाठवा, औरंगाबादला पाठवा, असं जे काही आपण म्हणू, ते सगळं तिथे का अशी ह्याच ठिकाणी का पाठवा? तर ह्या पुस्तकाला तिथं डिमांड आहे. तिथं मी वेगळे कार्यक्रम करणार आहे. पुस्तक परीक्षण, एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू, परीक्षण त्या पुस्तकाचं छापून वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये, मासिकांमध्ये छापून आणणार आहे. तिथं छापलं तर त्याचा परिणाम विक्रीवर होतो. पुस्तक प्रकाशनाचे वेगवेगळे समारंभ वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावी जर का केले तर त्याच्याने पुस्तक विक्री वाढू शकते. त्यामुळे पुस्तक विक्री वाढण्याचे भरपूर वेगवेगळ्या गिमिक्स आत्ताच्या सगळ्या मार्केटिंग तंत्रामध्ये वापरावे लागतात. ते वापरणं आवश्यक आहे. अन्यथा पुस्तकाची माहितीच होत नाही. त्यामुळे पुस्तकाची पब्लिसिटी करण्याचे वेगवेगळे फंडे हे आपणही वापरले पाहिजेत. मग एखाद्या चॅनलवर पुस्तकावर चर्चा घडवून आणणं असेल, एखाद्या लेखकांच्या गप्पांमधनं तुमच्या YouTube चॅनलमधनं तुम्ही तुमच्या पुस्तकाची माहिती दिली पाहिजे. तुमच्या लेखकाबरोबरचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. त्या पुस्तकाचा अधिकाधिक प्रसार कसा होईल या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग सोशल मीडियामधनं असतील, ऑनलाईन शॉपिंगमधनं असतील, डायरेक्ट डिस्ट्रिब्युशन सिस्टममधनं असतील, हे आपल्याला केले पाहिजे. त्यामुळे डिस्ट्रिब्युशनचा सगळा विचार हा ह्या एकूण व्यवहाराशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपण एखादं पुस्तकाचं गणित जेव्हा लेखक आपल्याला पहिल्यांदा भेटला तेव्हापासून ते थेट विक्री होईपर्यंत, ती एडिशन संपेपर्यंत, एकूण सगळी पुस्तकांची विक्री होईपर्यंत आपल्याला त्याच्या मागे राहिलं पाहिजे. नाहीतर एकामागे एक पुस्तकं छापू आणि गठ्ठे नुसते आपल्या गोडाऊनमध्ये पडून राहतील, तर त्याचा उपयोग नाही. कारण पुस्तक खूप दिवस जर का पडलं, तर ते काळं पिवळं पडतं, खराब होतं. पावसाने कागद ओलसर होतो, कागदाचा लगदा होऊ शकतो. पुस्तक जाळं जळमट लागून जुनं होऊ शकतं. एकदा ते जुनं झालं की कितीही कंटेंट चांगला असला तरी ते दिसायला वाईट दिसतं आणि मग त्याची स्वाभाविकपणे विक्री होत नाही किंवा कमी किमतीला ते विकावं लागतं, भाग पडतं. त्यामुळे आपल्याला आपल्याकडच्या स्टॉकनुसार, आपल्याकडच्या डिस्ट्रिब्युशन सिस्टमनुसार तेवढीच पुस्तकं छापली पाहिजे, जेवढी विक्रीची पहिल्या टप्प्यामध्ये आपली तयारी आहे. नाहीतर प्रचंड पुस्तकं एकीकडे छापून ठेवली आणि डिस्ट्रिब्युशन होत नाहीये, असं व्यस्त गणित आपल्याला करून चालणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार हा आपल्याला सुरुवातीपासून केला पाहिजे. हे पुस्तक विक्री, डिस्ट्रिब्युशन हा म्हणजे मी तुम्हाला काल म्हटलं तसं 4 दिवसाच्या 4 तासामध्ये कार्यशाळा जास्तीत जास्त डिटेलिंग करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण ह्या प्रत्येक पॉइंटवर पण डिटेल खूप बोलता येईल. पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि अधिक विषय आपल्याला हाताळायचे आहेत. रजिस्ट्रेशन विषय हाताळायचे आहेत. न्यूजपेपर, मॅगझिनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं? त्याचा प्रकाशक म्हणजे काय असतो? आपल्याला बरेच मुद्दे उद्या आणि परवा बघायचे आहेत. कोर्टाचे, डिफॉर्मेशनचे, लीगल केसेस कशा असतात ते बघायचं आहे. या सगळ्यामध्ये म्हणून आज आपण ह्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो. उद्या आणि परवा आपण यातल्या डिटेलिंगकडे आणखी जाऊ. जे राहिलेले विषय आहेत ते उद्या परवा नक्की होतील. आजच्या विषयासंदर्भामध्ये आजचा जो विषय आपण एकूण बघितला कॉस्टिंग पासून ते अग्रीमेंट पर्यंत आणि डिस्ट्रीब्युशन पर्यंत, याच्या संदर्भामध्ये किंवा तुमच्या मनात कालच्याही बद्दल काही एखादा प्रश्न राहिला असेल तर तो जरूर विचारा. आज आपण थांबूया. जवळ मला वाटतं 9ला 3 मिनिटं कमी आहेत आणि काय 5-10 मिनिटं लागतील ते आपण प्रश्नाला घेऊ आणि आजचा दिवस थांबूया. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. सलग 1 तास बोलल्यानंतर आता मी थोडी विश्रांती घेतो. तुम्ही आता प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना व्हिडिओ चालू करा, ऑडिओ चालू करा आणि
शॉर्ट मध्ये प्रश्न विचारा, म्हणजे अधिक लोकांना आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येतील. खूप खूप धन्यवाद. भेटूया. बोला. अलका हा. अलकाजी. ते मुख्य वितरण तुम्ही सांगितलं कुठल्या नमस्कार. जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कुठल्या मुंबईमध्ये म्हणा, पुण्यामध्ये, तर त्यांचे असे पत्ते किंवा नावं अशी काही मिळू शकतील का? हो हो, तुम्हाला त्या माझ्या नोटमध्ये आता नाही आहेत, पण मी ते नोटमध्ये ऍड करून एक कागद ऍड करतो, पेज ऍड करतो, ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करतो. त्यांचे नंबर पण मिळाले तर बरं होईल सर. हो देतो. नंबर, कॉन्टॅक्ट जे शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. जे मला माहिती आहे तेवढं देण्याचा प्रयत्न. आणि त्या फेसबुकवर जाहिराती वगैरे येतात, हो. तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा सर? नाही, विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण काही मोठे व्यवहार असतो जनरली तिथे फेसबुकवर बघून कॉन्टॅक्ट करून प्रत्यक्ष बोलून मग आपण शक्यतो ऑर्डर द्यावी. ओके. डायरेक्ट पेमेंट शक्यतो करू नये. थोडी अंदाज, थोडं माहिती घेऊन मगच आपण एखाद्या पुस्तकाचं पेमेंट करावं. ओके. ज्या फेसबुक पोस्टमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिथे व्यवस्थित माहिती आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, पत्ता दिलेला आहे, सविस्तर काही गोष्टी आहेत, त्याच्यावर विश्वास आपण अधिक चांगला ठेवू शकतो किंवा त्याची चौकशी करू शकतो. ओके. ओके. नमस्कार, बोला. शिवानंदजी बोला. आपण तुमचा हात वर दिसतो आहे. डॉक्टर शिवानंद जाधव. हो सर, नमस्कार, बोला. सर मला काय एक विचारायचं आहे की आपण पुस्तक रजिस्ट्रेशन असेल किंवा आपण एखादी प्रकाशन संस्था काढल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये आपण जे काही म्हणजे परवानगी घेतो त्याचं म्हणजे आपल्या डेमॉन्स्ट्रेशनच होणार आहे ना आपल्याला, म्हणजे त्याची इत्यंभूत माहिती म्हणजे कशा पद्धतीनं प्रकाशन संस्था काढायची. हो, कालपासून आपण तेच बोलतोय. आता रजिस्ट्रेशन, पुस्तकाचं रजिस्ट्रेशन करणं, लिगल गोष्टी बघणं, हे आपण उद्या डिटेलिंग त्याचं बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ते माहिती मिळेलच. मला शक्य असेल तर उद्या मी याच्यावरनं तुम्हाला वेबसाईट आणि हे पण शेअर करेन. आपलं ऑनलाईन लेक्चर चालू असताना देखील आपल्याला हे करता येईल. नमस्कार. सॅमसंग नाव कोणाचं आहे? त्यांनी बोलायला हरकत नाही. सॅमसंग नाव कोणाचं आहे? काका बोला बोला सर. तुम्ही. तुमचं अनम्यूट करा आणि बोला. हा बोला सर, बोला बोला. ऐक, हॅलो. तुम्ही बोला. सॅमसंग लिहिलेलं आहे त्यांनी बोला. हा बोला बोला. हा, मला असं वाटतं की या ठिकाणी जो टॅक्सेशनचा प्रश्न येतो हा मग आम्ही इंडिव्हिज्युअल मध्ये टॅक्स ऍड हो. करतो की त्या प्रत्येक प्रकाशनाच्या वेळेला तो टॅक्स भरावा लागतो आपल्याला? एक तर लक्षात घ्या मित्रांनो, की पुस्तकाला जीएसटी नाही, म्हणजे 0% जीएसटी आहे. म्हणजे पुस्तक विक्रीला कोणताही जीएसटी नाही. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. टेक्स्टबुक असेल, कुठलंही प्रिंटेड मटेरियल असेल पुस्तक रूपाने, तर त्याला कोणताही जीएसटी नाही. ओके, धन्यवाद. बोला प्रसादजी, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हो येतोय. नमस्कार, बोला. हा सर, जसा प्रकाशक आणि लेखकामध्ये करार असतो तसा प्रकाशक आणि डिस्ट्रीब्युटर मध्ये काही करार करावा लागतो का? हा, मी मगाशी म्हणलं तसं की त्याच्यात फार डिटेलिंगचा कराराची गरज नसते. त्याच्यात सर्वसाधारणपणे जो व्यवहार चालू आहे बाजारात त्याप्रमाणे बिल किंवा चलन करून तुमची पुस्तकं तो घेतो आणि ती रिटर्न बेसिसवर, मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला की बरेचसे डिस्ट्रीब्युटर हे रिटर्न बेसिसवर पुस्तकं घेतात. म्हणजे 100 पुस्तकं घेतली, एक महिन्याभराने अंदाज आला की बाबा त्यातली 40 खपली, 60 उरली. प्रकाशकाला सांगतो हवी आहेत का ठेवू 2 महिने अजून. प्रकाशक म्हणला नका ठेवू, तो देऊन टाकतो रिटर्न. विषय संपला. 40 पुस्तकाचा हिशोब करायचा आणि पैसे पदरात पडायचे. हा एक प्रकार. काही वेळेला 3 महिने पुस्तकं ठेवून सगळी विक्री होणार असेल तर तसाही विचार होतो. पण रिटर्न बेसिस हा मात्र डिस्ट्रीब्युटर कायम करतो. त्यामुळे आपण धडाधड सगळ्यांना वाटून टाकली आणि आपल्याला असं वाटलं आता सगळी खपली, असं नाही आहे. तर ती वाटल्यानंतर देखील आपली जबाबदारी राहते प्रकाशक म्हणून की आपल्याला
त्याच्यासाठी योग्य ते प्रयत्न करून ते पुस्तकं त्या दुकानात विक्री पण व्हायला पाहिजे. याची जबाबदारी फायनली प्रकाशकाला घेतली पाहिजे. त्याची पब्लिसिटी करणं, सोशल मीडियावर टाकणं, वेगवेगळे प्रयोग करणं, हे सगळं आपल्याला एकीकडे करत राहावं लागतं. कारण त्या वाचकांनी त्या दुकानापर्यंत पोहोचलं पाहिजे जिथं आपली पुस्तकं ठेवलेली आहेत. ओके, पण आपण जो रेट वगैरे त्यांच्या बरोबर ठरवतो. त्याच्याबद्दल तुम्हाला एक करार, काही जण असं करार करत नाही, कारण ते इतकं मोठ्या प्रमाणावर काम आहे की रोज त्यांना करार करणं शक्य नाही. पण तोंडी काही गोष्टी बोलून तुम्ही चलनावर, बिलावर किंवा एखाद्या छोट्या कागदावर त्याची काही नोंदणी करू शकता. त्याच्याबद्दल फारसं करार करायला कोणी उत्सुक नसतं. जनरली हा थोडासा विश्वासावर विषय चालतो, पण चर्चा करून मगच त्याची निश्चिती करावी, एवढं नसतं. ओके सर, धन्यवाद. सिद्धाराम पाटील. सर नमस्कार. बोला सर. नमस्कार, बोला बोला बोला. कॉपीराईटचा जो विषय आहे त्यात डिटेलिंग करायला पाहिजे असं आपण म्हणलात, जसं की त्याच्यावरती नंतर चित्रपट किंवा अमुक ई बुक वगैरे करायचे असतील तर मग फक्त सर्व अधिकार अमुक लेखकांकडे किंवा सर्व अधिकार प्रकाशकांकडे असं एवढंच उल्लेख पुरेसा ठरत नाही का? ते एवढा उल्लेख कागद पुस्तकात छापलेला असतो, मात्र त्याचं डिटेलिंग त्या करारामध्ये असतं. लेखक प्रकाशक करार जो आहे त्याच्यात त्याचं डिटेलिंग असतं. नाही, नेमकं काही आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी पुस्तक असतात त्याच्यात खूप बारकाईने हे सगळं लिहिले असतात, हे अमुक इलेक्ट्रॉनिक किंवा अमुक अमुक. मग तिथे देखील फक्त एवढंच म्हणून काही पुस्तक तुम्ही म्हटलं ते खरं आहे की खूप डिटेलिंग पुस्तकामध्ये पण 10-12 ओळींचा पॅराग्राफ पण असतो या बाबतीत. काही वेळेला 100% राईट्स विथ द रायटर, 100% राईट्स विथ द पब्लिशर किंवा 50-50 पण असतं. ते ठरतं ते. पण खूप डिटेलिंग जे आहे ते मात्र करारामध्ये असलं पाहिजे, अग्रीमेंट. अच्छा, म्हणजे फक्त सर्व अधिकार असं करारात देखील उल्लेख करून नाही चालणार? नाही, तिथं डिटेलिंग पाहिजे. अधिकार किती वर्षासाठी आहेत, सर्व अधिकार एका आवृत्तीसाठी आहेत का 2 आवृत्तीसाठी आहेत, आयुष्यभरासाठी आहेत का नाही आहेत, ई बुक साठी आहेत का नाही आहेत, बाकीच्या अन्य त्याच्यावरून तयार होणाऱ्या कलाकृती होणार असतील तर त्याच्यासाठी आहे का नाही, हे सगळं डिटेलिंग त्या करारामध्ये असायला. ठीक आहे, धन्यवाद. हा, नमस्कार. अंकिता जी कोणी आहे? अंकिता शांघवी. अनम्यूट हॅलो. करा आणि बोला. हा, बोला नमस्कार, मॅम. बोला हा सर, नमस्कार सर. बोला. सर, जर आपल्याला आपल्या लेखनाची सुरुवात प्रकाशकाद्वारे करायची असेल, आपलं लेखन त्यांना कशा रीती दाखवावं किंवा कोणते प्रकाशक आपल्यासाठी बेस्ट असेल हे कसं समजून घ्यावं सर? तुम्ही कोणत्या गावात राहता, उदाहरणार्थ आता सांगू शकता? सर, मी अकोला जिल्ह्यातून आहे, मूर्तिजापूरहून, आणि मी प्रताप कॉलेजची विद्यार्थिनी आहे, अंमळनेर. ठीक आहे. तुम्ही अंमळनेर म्हणजे खानदेशात आहात किंवा विदर्भात आहात उदाहरणार्थ, तर तुम्हाला ज्या एरियात तुम्ही आहात त्या एरियात थोडीशी तुम्हाला माहिती असली पाहिजे की कोणत्या एरियामध्ये साधारणपणे कोण प्रकाशक आहेत, याचा अच्छा. थोडासा अंदाज तुम्हालाच घेतला पाहिजे आणि त्यांच्याशी अप्रोच व्हायला पाहिजे की माझं ह्या विषयावरचं हे पुस्तक आहे, मी लिहिणार आहे किंवा लिहिलेलं आहे, बघा, वाचून बघा आणि मला सांगा 8 दिवसात की तुम्ही छापू शकता का, प्रकाशित करू शकता, असं त्यांना स्पष्टपणे विचारा. जो प्रकाशक वाचल्यानंतर तुम्हाला हो म्हणेल त्याच्याशी व्यवहार करा, करार करा आणि पुढे जा. ओके सर, धन्यवाद असं सर. कुठलंही स्टँडर्डाइज काही नाहीये याबाबत. अच्छा, थँक्यू सर. येस, नमस्कार. कोणी आहे आणखी? मला वाटतं लास्ट एक क्वेश्चन आहे, अलका प्रसाद. मॅम. नाही, अलकाताईंचा झाला मला वाटतं मग. प्रसाद सर. प्रसाद सर, हॅलो सर. बोला. आंतरराष्ट्रीय लेखकांबरोबर समजा काम करायचं असेल, समजा त्यांच्या पुस्तकाचं भाषांतरासाठी आपण करायचं. करत असेल तर त्यांच्याबरोबर काम कसं चालतं? म्हणजे त्यांना पैसे देऊन की बार्टर सिस्टमवर की कसं? नाही, आता मी म्हटलं तेच सगळे व्यवहार तिथं पण चालतात. अग्रीमेंट तिथं पण अशाच प्रकारचे अग्रीमेंट्स असतात. ट्रान्सलेट कोणत्या भाषेत करणार आहोत, किती त्याच्यासाठी कॉपीज आहेत, ओरिजिनल टेक्स्टचं कॉपीराईट समजा दुसऱ्या प्रकाशकाकडे असेल, म्हणजे लेखकाकडे पण नसतं कधी कधी. लेखक एक असतो, प्रकाशक दुसरा असतो. म्हणजे अमेरिकेतला लेखक आहे, फ्रान्समध्ये ते छापलं गेलंय उदाहरणार्थ, आणि आपण भारतामध्ये त्याचं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये भाषांतर करून प्रकाशन करणार आहे.
त्यामुळे आपल्याला त्या दोघांची परवानगी काढणं आणि त्यांच्याबरोबर ट्राय पार्टी अग्रीमेंट करणं म्हणजे तिघांची एकत्रित करार करणं ट्रान्सलेशन विषयात याची गरज आहे. आणि त्यानुसार आपल्याला करारानुसार त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या आपल्या डिस्कशन मध्ये ज्या ठरतील त्याच करून आपल्याला पुढे जावं लागतं. इथं देखील ह्याच प्रकारचं अग्रीमेंट अपेक्षित आहे. म्हणजे पहिल्यांदा पैसे द्यावे लागतात त्यांना, की जनरली कसं होतं म्हणजे की नाही विक्री नाही झाल्यावर पैसे? नाही, हे दोन्ही तिन्ही मुद्दे आहेत ना, हे असे फिक्स नाही आहेत. काही वेळेला लेखक एवढा मोठा असतो की तो म्हणतो की माझ्या नावावर पुस्तक खपतं, मला आता तू $1,00,000 देऊन टाक उदाहरणार्थ. हा. तर त्यावेळी तुम्हाला पर्याय राहत नाही. तुम्ही ज्याच्याशी बोलताय तो जर का तेवढा मोठा लेखक असेल तर तो त्याची डिमांड करणार हम्म. आणि अशा वेळी तुम्हाला ठरवलं पाहिजे की मी काय करायचं. हम्म. त्यामुळे करार झाल्याबरोबर तो पैसे मागतो, विषय संपला. तुम्ही त्याचे कॉपीराईट आपल्या भाषांतरापुरते आपल्या इंडियापुरते उदाहरणार्थ घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. पण ह्या गोष्टी तुमच्या डिस्कशन आणि कोण आहे समोर त्याच्यावर अवलंबून आहे. हो, ओके सर. काही वेळेला भारतामध्ये असे अनेक प्रकाशन संस्था आहेत की ज्या परस्पर उद्योग करून भाषांतर करून पुस्तकं छापून पण टाकतात, लेखकाचं नाव पण छापत नाही आणि मग कालांतराने ते जर का पुस्तक खूप खपायला लागलं तर त्याला त्याची माहिती मिळते, मग तो सगळ्या लिगल कारवाया करतो आणि मग प्रकाशक अडचणीत येतो. त्यामुळे अशा गोष्टी घडतातच. ओके सर, थँक्यू. नमस्कार, मयुरी म्हणून कोणी आहे? बोला अं, आपण. सर मला मला असं विचारायचं होतं की हा, बोला. लेखक प्रकाशन बदलू शकतो का एखादी आवृत्ती झाल्यानंतर किंवा हो म्हणजे हो, काय तुमच्या कशी करारात जसं ठरलं असेल तर समजा ह्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशक X आहे आणि तुम्हाला आवृत्ती संपली किंवा एक काय कालावधी संपला, तुमच्या करारात नुसार कालावधी संपला की तुम्ही दुसऱ्या प्रकाशकाला ते पुस्तक देऊ शकता. पण जनरली हे जरी करारात लिहिलं असेल आणि देता येत असेल तरी देखील प्रॅक्टिकली असं शक्यतो कोणी करत नाही. त्याचं कारण असं की त्या प्रकाशकाचं त्याच्यावर मेहनत असते आणि दुसरा प्रकाशक आपल्या समव्यावसायिकाला अडचणीत आणत नाही. त्याची एकमेकाची भांडणं होऊ नये किंवा एकमेकाचा काही प्रॉब्लेम येऊ नये याची काळजी घेतात. जनरली प्रकाशक बदलला जात नाही. पण खूपच काही प्रॉब्लेम आले, डिस्प्यूट झाले तर मात्र प्रकाशक बदलता येतो. पण याचे पण सगळे मग जे उल्लेख त्या करारामध्ये असले पाहिजे. हा म्हणजे तेच मला विचारायचं होतं की प्रकाशकाने जेव्हा लेखकाचा आणि प्रकाशकाचा करार होतो तेव्हा मग त्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजेत का करारामध्ये? करेक्ट. म्हणजे मी तुम्हाला एका आवृत्तीसाठीच हे अधिकार देतोय. कदाचित दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी मी प्रकाशक बदलू शकेन असा स्पष्ट उल्लेख तुम्ही करारात लिहू शकता. हा. आणि अजून एक सर की समजा एखाद्या लेखकाने अगोदर वेगळ्या प्रकाशकाकडे प्रत काढलेली आहे पण आता समजा तो लेखक माझ्याकडे आला तर मग माझी काय प्रक्रिया मी काय हे केलं पाहिजे की दुसऱ्या आवृत्तीसाठी काय प्रोसेस असते किंवा काय म्हणजे? नाही, हीच प्रोसेस तुम्हाला परत रिपीट करायला पाहिजे. मात्र तुमचे आणि त्या पहिल्या प्रकाशकाचे जर चांगले रिलेशन असतील आणि तुम्ही त्याला म्हणलं की बाबा रे हे सगळ्याचं डीटीपी केलेलं डिझाईन केलेलं सगळं रेडी असेल, तू ते त्याला दे म्हणजे तो खर्च वाचेल. असं जर का तुमचं काही ठरलं आणि रिलेशन चांगले अर्थात रिलेशन चांगले असतील तर तुम्ही प्रकाशक बदलणारच नाही. रिलेशन जनरली डिस्प्यूट येतो, प्रॉब्लेम येतो, रिलेशन मध्ये काही अडचणी येतात म्हणूनच प्रकाशक बदलला जातो. मग अशा वेळी तुम्हाला पूर्ण नवीन प्रोसेस त्याची करावी लागते. ओके आणि याच्यावेळी एक काळजी पण घ्यावी लागते ती म्हणजे पहिली आवृत्ती पूर्ण संपली आहे का? नाही तर ती पण अर्धवट बाजारात आहे आणि एकदम तुम्ही दुसरी काढली तर बरोबर. वाचकांना संभ्रम होईल की अरे हे पुस्तक खरं आहे का हे खरं. त्यामुळे याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. ओके सर, चालेल, थँक्यू. हा, बोला पुढचं. अभिजित खंदारे. नाही, मला वाटतं अलकाताईंना परत बोलायचंय का काही? परत एकदा हात वर बोला. हो, अलकाताई बोल. की काही काही वेळेला प्रिंटर आहेत ना जीएसटीचं बिल द्यायचं म्हणतायत ते कंपल्सरी 18% जीएसटी द्या म्हणतात त्यावेळेला काय करायचं सर मग? म्हणूनच आपल्याला प्रिंटिंग प्रेसवाला मात्र आपल्याला जीएसटी लावूनच बिल देतो. कोणी 18%, कोणी 5% देतं, काही वेळेला 12%, काहीतरी ते फरक पडतो. मात्र आपल्याकडे जे प्रिंटिंगचं बिल येणार आहे ते जीएसटी धरून येणार आहे हे गृहीत धरून आपण कॉस्टिंग करायचं. आपल्याला जीएसटी लावायचं नाहीये पुढे, मात्र आपण जीएसटी तो ऑटोमॅटिकली त्या
विक्रीच्या किमतीमधनं वसूल करायचं. येस येस थँक्यू सर. हा बोला. कोण अभिजित झालंय का खांडे? अभिजित सर बोला. हॅलो. हा बोला. हा सर, मला असं विचारायचं होतं, कॉपीराईट किती वर्षापर्यंत असते पुस्तकावर? म्हणजे जर आपल्याला जुने पब्लिश करायचे उद्या असतील तर? कॉपीराईटचे सगळे मुद्दे उद्या घेऊ. पण तो खूप डिटेल ओके. विषय आहे, बारीक बारीक. ओके ओके, थँक्यू. मला वाटतं झालेत सगळ्याचे. सिद्धारामजींचा हात वर एक अजून. हा सर, एक पुन्हा छोटा विचार. प्रश्न आहे हा हा. की काही लेखक समजा एखाद्या लेखकाने आपल्याला पुस्तक दिलं छापण्यासाठी, पण आपल्याला माहित नाही की ते त्यांनी दुसरीकडून कुठून तरी ढापलेलं आहे किंवा चोरीचं मॅटर आहे ते. मग प्रत्येकच वेळी आपल्याला ते शोधणं म्हणजे इतक्या व्यस्तते म्हणजे म्हणून याच्यामध्ये डिस्क्लेमर जो आहे, डिस्क्लेमरचा पॉइंट पण त्या करारामध्ये आहे की हे अच्छा. पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे, हे कोणाची दुसऱ्याची कॉपी नाही. हे त्या लेखकाकडनं त्या करारामध्ये 2 ओळी आपण टाकलेल्या आहेत आणि त्या आपण लिहून घ्यायच्या. म्हणजे उद्या काही भविष्यात अडचण आली तर लेखक अडचणीत येईल, प्रकाशक नाही येणार. अच्छा. ओके. संजय मानेजी, मला वाटतं शेवटचा प्रश्न घेऊ आजचा. हो सर. हॅलो सर. बोला. तर माझा कालचाच प्रश्न आहे. हा. ते प्रकाशन संस्था नोंदणी करण्याची गरज आहे का, आणि असेल तर नोंदणी कुठे करावी? नाही, मुळात मी काल मला वाटतं थोडक्यात सांगितलं होतं की प्रकाशन संस्थेची वेगळी नोंदणी नाही. मात्र हा. पुस्तकांची नोंदणी आणि ते सगळं आपण उद्या बघणार आहोत. ते त्यामध्ये मी तुम्हाला हा मुद्दा अजून तुमचा क्लिअर होईल ते मी उद्या सांगतो. ओके सर, ठीक, धन्यवाद. मला वाटतं आजचे प्रश्न संपलेत आणि बरेचसे मुद्द्यांचा कव्हर आज करण्याचा प्रयत्न केलाय. खूप स्पीडने मला घ्यावे लागतात कारण खूप मुद्दे आहेत बारीक बारीक, आणि 4 दिवसात म्हणजे 4 तासात ते संपवणं हे थोडंसं जिकिरीचं पण आहे. अधिकाधिक तुम्हाला माहिती देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे पीपीटी प्रेझेंटेशन किंवा कॉम्प्युटरवर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवणं हे करत बसलो तर त्याला खूप वेळ लागेल, आणि म्हणून अधिकाधिक गोष्टी तुम्हाला जसं म्हणून नोट्समध्ये माझे सगळे मुद्दे तुम्हाला मिळतील. मला असं वाटतं आजचा दिवस पुरेसा आहे. उद्याला बरोबर 8ला 5 कमी असताना आपण भेटू. सगळ्यांनी वेळेवर या, अधिकाधिक माहिती घ्या, अधिकाधिक चांगल्या पद्धतीची माहिती, अनुभव आणि अभ्यास करून यशस्वी होऊया. उद्या भेटूया. नमस्कार, शुभरात्री, धन्यवाद.